मी सगळ्यांना संधी देतो. मी सगळ्यांना संधी देतो. बाकीची 23 गावं समाविष्ट करून घेणार आणि त्या गावांमध्ये भारतीय जनता पार्टी कुठलाही जी शहर कुठलाही निधी देणार नाही आणि त्या गावांमध्ये जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी हे काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी निवडून आणणार आणि महानगरपालिकेची सत्ता काबीज करणार. थोडं राजकीय 100%. तुम्ही नुसते आरोप करू नका वसंतराव, आरोप प्रत्यारोप करू नका. आत्ता इथे सिद्ध झालंय. पण या पुण्यात आलेल्या नगरसेवकांनी पुणेकरांच्या स्वप्नाची राख राखोणी माती केलेली आहे. 4 वर्षात एकही काम करू शकले नाहीत. अत्यंत ग्रामीण म्हणी सांगितल्या. आम्ही पण ग्रामीण भागातले आहोत, म्हणी आम्हालाही येतात. त्यामुळं खाष्ट सासूच्या भूमिकेमध्ये यांनी जाऊ नये. मुलगा मेला तरी चालल पण सून पाहिजे अशा भूमिकेत हे जात आहेत. याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, ज्या टायमाला माणूस चिडतो ना त्या खरं बोललेलं सख्या आईला सुद्धा राग येतो. तशी परिस्थिती खर्डीकरांची झालेली आहे. की प्रत्येक जण सांगतात की 11 गावाची विकास नाही झाला नाही, विकास झाला नाही. हा विकास का झाला नाही ह्याच्या पाठीमागचं कोणी कारण शोधून घेतलंय का? सर्वांनी एकत्र येऊन तोडगा काढला पाहिजे. महानगरपालिकेत जाऊन तो विकासाचा स्तर उंचावला पाहिजे. यासाठी प्रामुख्याने गावं घेतली पाहिजे. जर तुम्ही 11 गावं घेतल्यात ना, त्याच्यामध्ये केशवनगर म्हणा, आंबेगाव म्हणा, त्याच्यानंतर उळी देवाची म्हणा, फुरसिंग म्हणा, तिथं कचरा डेपोचं पहिलं प्राधान्य तुम्ही दिलेलं आहे. विकासाचं काम अजिबात झालेलं नाहीये. की इथून मागं जी 11 गावांची कंडिशन झाली ती इथून पुढं 23 गावांची व्हायला नको. नाहीतर ग्रामस्थांना असं वाटायला नको की कडे आपला गावच बरा, असं व्हायला नको. फेब्रुवारीमध्ये गावं येतील आणि कुठलेही पैसे हेडवर राहणार नाही. 500 कोटी कमीत कमी तरी तरतूद यावर्षी झाले पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना सांगा की केंद्राकडे महाराष्ट्र शासनाचे 48,000 कोटी रुपये GSTचे पडलेले आहेत ते आणून द्या. महापालिकेला निधी द्यायला महाराष्ट्र शासन सक्षम आहे आणि उदार आहे. आणि भाजपच्या सरकारने ह्या 11 गावासाठी किती निधी दिला त्याच्यापेक्षा डबल निधी निश्चितपणे महाआघाडीचे आमचे नेते मंडळी देतील असा विश्वास मला आहे. परंतु ती आकडेवारी माझ्यासमोर काय अजून आले नाही. आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाक. हा केवळ येणाऱ्या 2022च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही गावं घेण्याचा गाडा घातलेला आहे. पहिले आमच्या 11 गावचा विकास करा आणि नंतरच 23 गावं घ्यावा. नवीन पुणे किंवा हडपसर महानगरपालिका करावी. नवीन गावांना घेताना त्यांच्या लोकप्रतिनिधींना विचारात घेणं, त्यांची भूमिका मांडण्याची त्यांना संधी देणं आणि त्यानंतर निर्णय घेणं हे शासनाने करावं. PMRDAने जे परवानगी दिल्या तो निधी किमान इकडे द्यावा. मग तो 500 कोटी असेल, 200 कोटी असेल किंवा 1000 कोटी असेल, द्यायला हवा. तो द्यावा. आईच्या मायेनं या सर्व गावांना आतमध्ये घ्यावं आणि आईच्या मायेनंच या सर्व गावांना निधी द्यावा. त्यांचा नियोजनबद्ध विकास करावा आणि मनुष्य तिथं राहणारा नागरिक हा केंद्रस्थानी ठेवावा. राजकारण बाजूला ठेवावं. नमस्कार, मी संदीप चव्हाण. टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपणा सर्वांनाच माहिती आहे की पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये उर्वरित 23 गावांचा समावेश होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण की नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे आणि ही जी 23 गावं आहेत यांना समावेश करताना वेगवेगळे मतप्रवाह आपण पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच या 23 गावांचे आजी माजी सरपंच असतील किंवा या गावांसंदर्भात समावेशासंदर्भात जी काही भूमिका मांडायची आहे ते देखील प्रतिनिधी आता आपल्या या टॉप 20मध्ये उपस्थित आहेत. या 23 गावांमध्ये आपल्या सर्वांना माहितीच आहे की गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, किरकटवाडी, यासोबतच मंतरवाडी, शेवाळेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी, यासोबतच आणखी अवताडे, हांडेवाडी पण यामध्ये आहे. शिवाय नांदोशी सणसनगर पण त्याचा पण देखील समावेश होणार आहे. त्याबरोबर बावधन बुद्रुक आहे, नंतर मांजरी बुद्रुक आहे आणि याशिवाय म्हाळुंगे, सूस, नरे, नांदेड आहे. त्याच्याही जोडीला आणखी जर बाकीची जी गावं आहेत त्या गावांचा देखील यामध्ये समावेश होणार आहे. त्यामध्ये खडकवासला आहे, इतकंच नव्हे तर वाघोली आहे, पिसोळी आहे. ही सगळी 23 गावं या आत्ताच्या घडीला या जे उर्वरित 34 गावांपैकी जी 11 गावं घेतली गेली, उरलेली ही 23 गावं यांचा आता समावेश होणार आहे. पण या सगळ्यांमध्ये जी काही मतप्रवाह आहेत ते मात्र वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ हवेली तालुका कृती समितीचे या ठिकाणी श्रीरंग चव्हाण देखील उपस्थित आहेत. त्यांनी याचिका दाखल केली होती की पुणे शहरालगतची जी काही 34 गावं आहेत त्यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या पुणे महापालिकेमध्ये दाखल करावं असं त्यांनी मांडलं होतं. 2014ला याच्यावर निर्णय झाला. 2017मध्ये 11 गावं टप्प्याटप्प्यानं का होईना पण ती प्रथमतः घेतली गेली. त्यामध्ये लोहगाव असेल, आंबेगाव असेल, नंतर उंडरी आहे, नंतर फुरसुंगी आहे, उरळी देवाची आहे, दाहिरी आहे, शिवणे आहे, उत्तम नगर आहे, केशवनगर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जो काही महत्त्वाचा पार्ट आहे तो बावधन आणि 17.5 नळी.
ही 11 गावं घेतली गेल्यानंतर पुन्हा 23 गावं घेण्याचा जो आत्ता काही सरकारने निर्णय घेतला आहे याच्यावरच आत्ता खरी चर्चा सुरू आहे. कारण की 11 गावं घेतल्यानंतर जी काही विकास कामं झाली आहेत त्या ठिकाणी जी काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यापूर्वीच 23 गावांना घेण्याचा जो घाट घातला जातो यामागे काही राजकारण आहे का? आणि ही 23 गावं जी 99 साली घेण्याचा जो काही निर्णय झाला होता त्यावेळी युती सरकारच्या काळात ती गावं घेतली होती, पण नव्यानं जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला तेव्हा ती गावं पुन्हा वगळण्यात आली आणि आता पुन्हा राष्ट्रवादीने जोर धरला. अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून ही 23 गावं समावेश करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे माझा आता पहिला प्रश्न श्रीरंग चव्हाण यांनाच आहे की ज्यावेळी तुम्ही याचिका दाखल केली होती आणि 99 साली युतीचं सरकार होतं तेव्हा ती 23 गावं म्हणजे जी काही गावं होती ती आपण घेतली होती, पण राष्ट्रवादीने आंदोलन केलं आणि ती बाहेर काढली. आता मात्र पुन्हा एकदा राष्ट्रवादीने पुढाकार घेऊन ही गावं समावेश करण्याचा जो काही निर्णय झालेला आहे याबाबत तुमचं मत काय? नाही, असा विषय नाही आहे. ह्या पूर्वी 97मध्ये 38 गावांचा समावेश होण्याकरता त्या टायमाला त्या सरकारने तो निर्णय घेतला होता. परंतु त्या ठिकाणी काही गावं महानगरपालिकेत समाविष्ट झाली आणि काही गावं वगळली. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेस त्या गावांच्या आजूबाजूची जी नंतरची गावं घेतली होती त्या गावामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकली गेली होती आणि बिल्डर लोकांच्या जमिनीवर कुठेही आरक्षण झालं नव्हतं आणि त्या ठिकाणी धंदा चालू झाला होता किंवा या ठिकाणी तुमच्या जमिनीवर आरक्षण पडले मग मला 2 एकर जागा द्या किंवा 50 लाख द्या 25 लाख द्या अशा पद्धतीने सर्व शेतकरी हवालदिल झाले होते आणि समजा ग्रामस्थ हवालदिल झाले होते. म्हणून त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना त्या ठिकाणी परत आम्ही अशीच कृती समिती स्थापन करून त्या ठिकाणी तो निर्णय घेतला किंवा त्यांच्या निदर्शनं आणून दिलं किंवा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ह्या गावांच्याबद्दल अशाचा निर्णय आरक्षणाच्या संदर्भात निर्णय झालेला आहे. आणि त्या ठिकाणी मग विलासराव देशमुखांनी त्या ठिकाणी एक समिती नेमून त्या ठिकाणी ती समितीचा पाहणी केली आणि त्या ठिकाणी त्या 23 गावं महानगरपालिकेतून वगळली गेली. त्याच्यानंतर परत पुणे महानगरपालिकेमधून गावं वगळल्यानंतर तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या मुलांनी म्हणा त्या ठिकाणी 1-2 वर्षानंतर बांधकामं वगैरे अशा मोठ्या प्रमाणामध्ये केली आणि त्या ठिकाणी धनकवडीसारखा बकालपणा होऊ नये म्हणून त्या ठिकाणी पुन्हा एकदा कृती समितीने सर्व गावच्या सरपंचांनी निर्णय घेतला की बाबा आपल्याला ह्याच्यात कुठेतरी आता लढा दिला गेला पाहिजे आणि असणारी लोकसंख्या त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये वाढली. कारण पूर्वी स्थानिक असं गाव म्हटल्यानंतर अगदी स्थानिकच लोक असायची, परंतु आता बाहेरचा समाज बाहेर इकडे तिकडे आला समाजात इकडे असणारी लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि त्या ग्रामपंचायतीला कार्य करण्याला अडचण यायला लागली आणि त्या ठिकाणी असणारी म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, ड्रेनेज लाईन वगैरे अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी बेडसावू लागल्या आणि म्हणून त्या ठिकाणी परत त्या सर्व ग्रामस्थ असे एकत्र आले आणि त्या ठिकाणी निर्णय घेतला गेला किंवा आपल्याला परत आता पुन्हा महानगरपालिकेमध्ये सामावून झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी गावचा विकास होईल किंवा लोकांच्या अडीअडचणी त्या ठिकाणी सोडवता येतील म्हणून पुन्हा एकदा कृती समितीच्या माध्यमामधून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला. त्या टायमाला हे BJPचं सरकार होतं आणि त्या ठिकाणी आम्ही फडणवीस साहेबांना वगैरे अशा मंडळींना सर्वांना भेटलो. त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट होते त्यांनाही सुद्धा भेटलो. महापौर त्या टिळकताई होत्या त्यांना भेटून त्या ठिकाणी असा निर्णय घेतला. परंतु त्या ठिकाणी 2-3 वर्षापर्यंत तो काही निर्णय घेऊ शकले नाही. परंतु बापटांनी त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं की ही महानगरपालिकेत आपल्याला ही गावं घेऊया, तुम्ही काय काळजी करू नका, आपण शेंबरभर मिटिंग लावू. मिटिंग लावल्यानंतर आम्हाला ते 1-2 वर्ष त्यांनी असं चालढकल करायला सुरुवात केली किंवा आज घेऊ उद्या घेऊ असं काय करणार. म्हणून आमच्या काय परत कृती समितीची एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये निर्णय झाला की बाबा आपण एक माहितीच्या अधिकारामध्ये आपण जरा पेपर आपले सर्वे काढू आणि त्या ठिकाणी आम्हाला ते माहितीच्या पेपर काढल्यानंतर त्या ठिकाणी बापटांचं एक पत्र आम्हाला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना दिलेलं सापडलं किंवा तूर्त ही गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करू नयेत आणि अशा पद्धतीने ते एक पत्र सापडल्यानंतर मग आम्ही परत आमच्या कृती समितीची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये निर्णय झाला की बाबा आता हे आपल्याला काय हे निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा काय कुठल्या गोष्टी होत नाही आणि त्या ठिकाणी लोकसंख्येचा मोठा अभाव त्या ठिकाणी निर्माण झाला होता. म्हणून परत आम्ही मग निर्णय घेतला किंवा आपल्याला आता हे कोर्ट मॅटर केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये न्यायालयात दाखल केलं आणि त्याच्यानंतर मग न्यायालयामध्ये आमच्या 2 वर्ष ती केस चालली होती. केस चालल्यानंतर शासनाला ते भाग पाडलं न्यायालयाने देणं किंवा या ठिकाणी असणारी ही प्रस्तुती ती न्यायालयाच्या निर्णय झाल्यानंतर त्यांनी ते मान्य केलं आणि ठिकाणी मग शासनाने पत्र दिलं आणि ॲफिडेविट करून दिलं किंवा असणारी आम्ही आत्ता ही 11 गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करून राहिलेली उर्वरित 3 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने ते गाव महानगरपालिकेत समाविष्ट करून म्हणून शासनाने पत्र कोर्टाला दिलं होतं आणि त्याची मुदत आता त्याच्यानंतर मग हे
सरकार हे गेलं आणि त्याच्यानंतर आता हे आघाडी सरकार 3 पक्षाचं सरकार एकत्र आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा ह्या माध्यमामधून असा लढा चालू केला. म्हणजे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील, पालकमंत्री अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील, ह्यांच्याशी सर्वांची चर्चा करून त्या ठिकाणी आम्हाला या नगरसेवक बाबूराव चांदेर यांनी खूप मोठं सहकार्य केलं. ही मिटिंग घडवून आणण्याच्या या दृष्टीने आम्हाला त्या ठिकाणी बरंच सहकार्य करून त्या ठिकाणी चेतन तुपे आमदार असतील किंवा ते टेंगरे आमदार असतील यांच्या माध्यमामधून आम्ही त्या ठिकाणी 2-3 मिटिंगा घेऊन हा निर्णय घेण्याचं ठरलं. आणि आत्ता त्याची मुदत संपत आली होती म्हणून ही शासनाला ही गावं घेण्यास भाग पाडलं गेलं. शपथपत्रावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आपण ही गावं आम्ही टप्प्याटप्प्याने घेऊ. 4 ऑक्टोबर 2017 11 गावं आली. आता उरलेली जी काही ती मुदत या ऑक्टोबरमध्ये संपली. मला या ठिकाणी आपले भाजपचे पुणे शहराचे मुख्य प्रवक्ते देखील उपस्थित आहेत संदीप खडेकर. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ही जी काही 11 गावं घेतली गेली त्यांचा मुळात किती विकास घडला आहे, तिथली प्रश्नांची जी काही प्रलंबित समस्या आहे तो तर मुद्दा वेगळाच, आणि पुन्हा 23 गावं घेण्याचा आता जो काही घाट घातला जातो आहे, तर यामागे आता 2022ला जी काही पुणे महानगरपालिकेची इलेक्शन आहे ती डोळ्यासमोर ठेवून हा सगळा विचार केला जातो आहे का भाजपची जी मागणी आहे टप्प्याटप्प्याने घ्यावी, नेमका काय मुद्दा आहे? ज्यांना असं वाटतं की ही गावं पुण्यात आल्यानंतर आपला राजकीय लाभ होईल त्यांची भूमिका त्यांना लखला. भारतीय जनता पक्षाची भूमिका अतिशय स्वच्छ आहे. ती अशी आहे की ही 23 गावं पुण्यात आल्यानंतर पुण्याचं स्वरूप हे अक्राळ विक्राळ होणार आहे. मुंबई 460 चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ असणारी महानगरी आहे. या महानगरीचं 50,000 कोटीचं बजेट आहे. पुणे शहर ही गावं आतमध्ये आल्यानंतर 516 चौरस मीटरचं होणार आहे. 516 चौरस किलोमीटर शहराचा बजेट हे ओढून ताडून 5,000 कोटी, त्यातले इनमिन कामं होतात 3-3.5 कोटीची. मला असं वाटतं की आपण हे गावकऱ्यांवर सोडलं पाहिजे. आज गावकऱ्यांना पुण्यात आल्यानंतर आपण आगीतून फुफाट्यात आलो का असं वाटता कामा नये. राज्य सरकार जर या गावांसाठी पुरेसा निधी देऊ शकणार असेल, त्यांचा नियोजनबद्ध विकास करू शकणार असेल तर निश्चितपणे ही गावं पुण्यामध्ये घ्यावी. तसं हायकोर्टामध्ये आपण म्हटलेलं आहे टप्प्याटप्प्याने ती घेतली पण पाहिजेत. पण यांचा विकास करत असताना सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे असं वाटतं. PMRDA विकास आराखडा तयार करणार का, याचा विकास आराखडा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून होणार? या गावांमध्ये असलेल्या लाखो बांधकामांचं काय? मी हा मुद्दा पूर्वी पण मांडला आहे की दस्त नोंदणी बंद केलेली आहे. मग एकीकडे तुम्ही दस्त नोंदणी बंद करता, इमारती मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी बांधल्या गेलेल्या आहेत. आता तर अशी परिस्थिती आहे की आमचे मित्र श्रीरंग चव्हाण सांगू शकतील की बैठ्या घरांची सुद्धा दस्त नोंदणी होत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या 23 गावं आणि आधीची 11 या 34 गावांचा समावेश ज्यावेळेला पुणे शहरामध्ये होईल त्यावेळेला यांचा नियोजनबद्ध विकास, या ठिकाणी असलेल्या बांधकामांच्या संदर्भात सरकारची काय भूमिका असणार आहे, याचा विकास आराखडा कोण तयार करेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ग्रामस्थांना आपण काय देणार आहोत. आज त्या ग्रामस्थांची अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी कचरा, ड्रेनेज, पाणी सर्व असुविधा आहेत. आणि शहरातसुद्धा आत्ता आपण अशा परिस्थितीमध्ये नाही की सर्वांना सर्व सुविधा पुरेशा प्रमाणावरती, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगचं काम मोठ्या प्रमाणावर झालेलं नाही. मग ही पुणे महापालिकेच्या हद्दीतली वाढ असणार आहे का शहराला आलेली सूज असणार आहे, हे कुठंतरी आता आपण ठरवायची वेळ आलेली आहे. आणि माझं हे स्पष्ट मत आहे, भारतीय जनता पक्षाचं हे अधिकृत मत आहे की कुठल्याही प्रकारचं राजकारण या विषयामध्ये कोणत्याही पक्षाने करू नये, नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. 34 गावांना गावामध्ये घेतल्यानंतर पुढच्या काळामध्ये नियोजनबद्ध विकास जर आपण करू शकलो नाही तर पुढची पिढी आपल्या सगळ्यांना, म्हणजे आम्हा सर्वांनाच माफ करणार नाही. त्यामुळं राजकीय गणितं न मांडता, कोणाचा लाभ होईल कोणाचा नाही होणार हे न मांडता, त्या गावांचा लाभ होईल का, त्या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एक अधिक सन्मानानं, अधिक चांगल्या पद्धतीनं आणि नियोजनबद्धरित्या केलेल्या विकासाचं एक साक्षीदार होता येईल का, ह्याचा विचार जर आपण केला तर निश्चितपणे मला वाटतं की ते अधिक सोयीस्कर ठरेल. निश्चितच. हां, आणि मला आणखी एक प्रश्न विचारायचा की भाजपने 9,000 कोटींची देखील मागणी केलेली आहे. म्हणजे या गावांना जर समावेश करून घ्यायचा असेल तर आम्हाला राज्य शासनाने पैसे पण द्यायला पाहिजेत. पण आधीची जी 11 गावं घेतली गेली त्या 11 गावांबाबत पुणे महापालिकेने त्यांच्याबाबत काय भूमिका घेतली आहे, कुठल्या समस्या सोडवल्या, त्याबद्दल पण मला असं वाटतं की या ठिकाणी हे स्पष्ट केलं पाहिजे की ज्या वेळेला राज्य सरकारने विचारणा केली की या गावांना समावेश करावा का नाही करावा,
त्यावेळेला प्रशासनानं राज्य शासनाला पत्र दिलेलं आहे की या गावांच्या एकूण विकासासाठी 9,000 कोटींची गरज आहे. ही भारतीय जनता पक्षाची भूमिका नाही आहे, ही प्रशासनाची भूमिका आहे. आणि मग प्रशासन ज्यावेळेला एखादी मागणी राज्य सरकारकडे नोंदवत असतो त्यावेळेला राज्य सरकारने त्याच्यावर विचार करावा आणि त्या पद्धतीनं कार्यवाही करावी, अशी आमची साधी सोपी मागणी आहे. मला इथे आता हेच नमूद करायचं की या ठिकाणी विविध पक्षाचे मान्यवर नेते आहेत, आजी माजी सरपंच पण आहेत आणि या गावांसंदर्भात जी काही मूळ भूमिका आहे ती प्रत्यक्षात ज्यांनी अजमावलेली आहे, पाहिलेली आहे, त्यामध्ये कामं केले ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानात म्हणजे मोरे बागेमध्ये हा आपण टॉप 20 न्यूजच्या माध्यमातून सर्वात पहिला पुणे जिल्ह्यातला पहिला कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक बाबूराव चांदेरे आहेत, स्थायी समितीचं अध्यक्षपद देखील त्यांनी सांभाळलेलं आहे. आत्ताच भाजपने स्पष्ट सांगितलेलं की काही राजकीय लाभ होत असेल तर ती भूमिका वेगळी, पण या गावांचा समावेश करताना 9,000 कोटी म्हणजे पैशाचा निधीचा सुद्धा या ठिकाणी भूमिकेचा विचार केला पाहिजे. तुमचं काय मत आहे? नमस्कार, मी बाबूराव चांदेरे बोलतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून. 2012-13ला ही 34 गावं पुणे महानगरपालिकेत घ्यावी म्हणून सभागृहामध्ये हा ठराव आला. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्पष्ट बहुमत नव्हतं. काँग्रेसची आमची आघाडी होती. भाजपची, काँग्रेसची आणि मनसेची संख्या जवळपास समान होती. त्या कार्यकाळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या सभागृहाचं रिनिव्हेशनचं काम चालू होतं, म्हणून सभागृह आमचं पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये भरत होतं. आणि ज्यावेळेस ह्या 34 गावाला मान्यता द्यायचा विषय आला त्यावेळेस प्रामाणिकपणे भाजपनी मतदानाबरोबर आमच्याबरोबर येऊन ही गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट व्हावी म्हणून स्पष्ट भूमिका मांडली असताना आज ते का बदलले आणि का त्यांनी सरड्यासारखा रंग बदलला याचं मला काय अजून समजत नाही. हा एक भाग. त्यावेळेस तो ठराव झाला, प्रामाणिकपणे शिवसेनेने विरोध केला, काँग्रेसने विरोध केला, मनसेने विरोध केला, पण भाजप आमच्याबरोबर होतं. आणि तो ठराव झाल्यानंतर तो शासनाला पाठवला. 2014 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या 34 गावामध्ये वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघ असेल, हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल, शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ असेल, पुरंदर विधानसभा मतदारसंघ असेल, खडकवासला विधानसभा मतदारसंघ असेल, मुळशी हवेली आपलं मुळशी आणि बोरवेल्ला मतदारसंघ असेल. यामध्ये मी स्पष्टपणे नमूद करतो की वेल्ला, मुळशी आणि भोर इथं काँग्रेसचा आमदार, खडकवासल्यामध्ये त्यावेळेस आमदार म्हणून भीमराव तापकीर होते, आजही त्या भागाचं ते प्रतिनिधित्व करतात. पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे होते, त्याच्यामध्ये हडपसरला महादेव बाबर शिवसेनेचे होते, शिरूर हवेलीला आमचे बाबूराव पाचारणे होते आणि वडगाव शिरीला आमचा जगदीश मुळीक होता. एकही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नसताना या ठिकाणी फक्त कांगावा केला जात होता की राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे ही गावं आतमध्ये घेऊन राष्ट्रवादीला याचा राजकीय लाभ होणार आहे. राजकीय लाभ वगैरे काही नाही आहे. पवारसाहेब असं एक व्यक्तिमत्व आहे की ते 80% समाजकारण करतात आणि 20% फक्त राजकारण करतात. आज या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि काँग्रेसचे आमचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी सर्वांनी एकत्र येऊन महाआघाडीने ही गावं घेण्याचा निर्णय का घेतला तर आत्ता खर्डेकर साहेबांनी सांगितलं की महाआघाडी जरा थोडी बिघडल्यागत करते, पण बिघडलं आहे भाजप. त्यांना वाटलं होतं 2 महिन्यात सरकार पाडू, 3 महिन्यात सरकार पाडू, 4 महिन्यात सरकार पाडू. त्यांना त्याच्यामध्ये यश आलेलं नाही आहे. 23 गावांवर बोला, राजकारणावर काय बोलताय? ते सरकार पळेल तेव्हा पळेल, त्याच्या ह्याने जाईल ते. आपण 23 गावांवर त्या नागरिकांचा विचार करा. हे त्यांना पटलं, हे त्यांना पटलं. आता हे त्यांना पटलं तर 23 गावाच्या बाबतीत जर निर्णय झाला तर याच्यामध्ये कुठल्याही पक्षाची भूमिका नसून कोर्टाच्या आदेशानुसार ही गावं 3 वर्षात टप्प्याटप्प्याने घ्यायची ठरलं असताना भाजपचं सरकार असताना त्यांनी खरं ही गावं घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही. मला माहीत नाही का घेतली नाही. मी तो विस्तृतपणे सगळे आमदारांची नावं सांगितली. आणि हे सर्व करत असताना न्यायालयामध्ये राज्य शासनाने लिहून दिलं होतं की ही गावं आम्ही टप्प्याटप्प्याने महानगरपालिकेत समाविष्ट करू. दिलं. पहिले 11 गावं घेतली, उरलेली 23 गावं आम्हाला असं वाटत होतं आमच्या या कृती समितीला किंवा आमच्या सर्व नागरिकांना किंवा नंतरच्या टप्प्यात 11 घेतील, तिसऱ्या टप्प्यात 11-12 घेतील आणि 34 गावाचा विषय ते संपून टाकतील. पण ती गावं घेण्यामध्ये त्यांनी चालढकल केली. आत्ताच तुमच्या सर्वांच्या समोर श्रीरंग पाटलांनी सांगितलं की बापट साहेबांचं एक पत्र आम्हाला मिळालं की ही गावं घेऊच नका म्हणून. परंतु मला त्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे की ही गावं घेत असताना 2017ला 11 गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट केल्यानंतर
भाजपचं त्या ठिकाणी सरकार होतं आणि भाजपच्या सरकारने ह्या 11 गावासाठी किती निधी दिला त्याच्यापेक्षा डबल निधी निश्चितपणे महाआघाडीचे आमचे नेते मंडळी देतील असा विश्वास मला आहे. परंतु ती आकडेवारी माझ्यासमोर काय अजून आले नाही. आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून. म्हणजे त्यांनी मागितलं तर आता तुमचं सरकार द्यायला तयार आहे त्या 11 गावांचा निधी. किती दिली? 11 गावं ज्या टायमाला घेतली त्या टायमाला भाजपचं सरकार होतं. त्यांनी किती निधी दिला ह्या 11 गावासाठी? बरं, दुसरी गोष्ट अशी की फुल मेजॉरिटी महानगरपालिकेत तुमच्या असताना तुम्हीच म्हणताय की अजून 11 गावाचा विकास झाला नाही. तुम्ही एका बाजूने वैयक्तिक एखाद्याने मत मांडले की ते भाजपचं मत नाही म्हणताय. महापौर हा भाजपचा आहे. जरी नगरीचा महापौर असेल तर त्यांनी अनेक वेळा सांगितलं की आम्हाला 9,000 कोटी जर रुपये शासनाकडनं मिळाले तर आम्हाला ही गावं टप्प्याटप्प्याने घेतली तर बरं राहील. एका बाजूने बाप पोट भरून देत नाही आणि आई भीक मागून देत नाही अशी परिस्थिती झाली. एका बाजूने म्हणायचं ही गावं घेतलीच पाहिजे, एका बाजूने म्हणायचं टप्प्याटप्प्याने घेतली पाहिजे. अरे बाबा हो, तुमच्या ताब्यात फुल सत्ता असताना तुम्ही ह्या 11 गावांचा विकास करू शकला नाही. फुल मेजॉरिटी तुमच्याकडे होती. जर तुमचं स्वतःचं अपयश झाकून ठेवण्यासाठी जर दुसऱ्याला देत असाल तर हे आमचं दुर्दैव म्हणायचं साहेब. आज फुल मेजॉरिटी असताना यांनी 11 गावाचा काय विकास केला नाही? नक्कीच हा मुद्दा म्हणजे बाबुरावांनी मांडलेला मुद्दा पण महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी आता मनसेचे गटनेते आणि नगरसेवक वसंत मोरे देखील उपस्थित आहेत. आत्ताच बाबुरावांनी म्हटलं की हा मुळात सगळा जो मुद्दा चालला आहे, मग राजकीय कुठलाही विचार न करता जर आत्ता 23 गावांचा समावेश करण्यासाठी तुम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पण करता, यांना घेण्यासाठी खरंच तेवढी आपली पालिका सक्षम आहे का? तेवढा बोजा सहन करू शकतो? 100% नाही. आजच्या परिस्थितीत जर पाहिलं तर मला वाटतं की जी 11 गावं घेतलीत आणि त्या 11 गावातली 2 महत्त्वाची मोठी गावं ही माझ्या प्रभागाला जोडलेली आहेत. आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव बुद्रुक. आता त्याच्यामध्ये इथं आंबेगाव खुर्दचे आणि आंबेगाव बुद्रुकचे दोन्ही सरपंच या ठिकाणी पण बसलेले आहेत. त्यांनासुद्धा तुम्ही विचारू शकता की या 2 वर्षामध्ये ह्या गावांमध्ये महानगरपालिकेच्या वतीने किती निधी आला आणि किती निधी त्याच्यामध्ये खर्ची पडला. आम्हाला आमच्या प्रभागातले कचऱ्याचे कामगार त्यांच्या गावामध्ये द्यायला लागतात. त्यांच्या गावामधली गटरं आम्हाला साफ करावी लागतात. फक्त महानगरपालिकेची लोकं तिथं जाऊन बसलीत. ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर ताबा मारला आहे आणि तिथं नोंदी टाकायची कामं फक्त चालू आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तिथं कुठलंही विकासाचं काम त्या गावामध्ये चालू नाही आहे. पाण्याचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात गंभीर झाला आहे. जसं आता खर्डेकर साहेबांनी सांगितलं की जर आत्ताच्या महाविकास आघाडीकडनं आपण अपेक्षा 9,000 कोटीची माननीय महापौरांनी सांगितलं 9,000 कोटी जर आपण मागत असू तर ज्या टायमाला मागं 11 गावं घेतली तर त्या टायमाला 2-4 हजार कोटी तरी राज्य सरकार तुमचं होतं. वरती खाली सगळीकडे तुम्ही आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत. मग त्यावेळेस आपण आता कोणत्या तोंडाने माननीय महापौर इकडं राज्य सरकारकडे पैसे मागतात? बरं, आपली पुणे महानगरपालिका ही 7,600 कोटीची महानगरपालिका आहे. मागच्या वर्षी जेवढे पैसे गावं समाविष्ट घेत असताना जेवढे पैसे बजेटमध्ये दाखवले होते त्यातले किती पैसे खर्ची पडले हे सुद्धा नगरसेवकांना विचारलं. 2 नगरसेवक त्या ठिकाणी कारण नसताना निवडणुका लावल्या. निवडणुका लावून आज मला वाटतं की 2 नगरसेवक निवडून दिले. आज एक नगरसेवक फुरसुंगीचा निवडून आला आहे, दुसरा नगरसेवक दायरीचा निवडून आला आहे. लोकांनी जायचं कोणाकडे? आमच्याकडे लोक येत होती, आमच्या प्रभागाला बजेट मिळत होतं, त्या बजेटमधनं आम्ही त्यांची थोडी तरी कामं मार्गी लावतो त्या भागाची. आज आम्हाला कुणाची कामं मार्गी लावता येत नाही आहेत. लोक आमच्याकडे येतात, आम्हाला त्यांना सांगावं लागतं तो प्रभाग 42 झाला आहे, आम्ही काम करू शकत नाही. म्हणजे एका बाजूला जसं आता चांदेरींनी सांगितलं की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही प्रवृत्ती कुठंतरी बदलली पाहिजे. नागरिकांचा विचार झाला पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हटलं की सक्षम 100% महानगरपालिका आता ही गावं, कारण आमचं आम्हालाच पुरत नाही आहे. आजसुद्धा कात्रज हे 1997ला समाविष्ट झालं, 2002ला पहिला नगरसेवक निवडून आला. म्हणजे 97पासून आजपर्यंत 23 वर्ष आजसुद्धा आम्ही आमच्या गावांमध्ये लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज ह्याच्यासाठी आंदोलनं करतो आहे. कालच्याला योगेश टिळेकरांनी काय सांगितलं की अजूनही त्यांना पाण्यासाठी 353 त्यांच्यावरती दाखल झाली. म्हणजे अजूनही जी 23 वर्षापूर्वी गावं समाविष्ट झाली त्यांच्या बाबतीत काय होऊ शकलं नाही. म्हणजे मराठीमध्ये म्हणे ना, ते घरचं झालं थोडं व्यायाने दाडलं घोडं, तशातली ही पद्धत आहे की आमचंच आम्हाला अजून समजत नाही आहे. आमचं आम्हाला 7,600 कोटीमध्ये आमच्या शहरामधला निधी आम्हाला मिळत नाही. आज तुम्ही इथं हे साधं गार्डन पाहिलं, गेल्या 6 महिन्यापासून एक माणूस अख्ख्या पुणे शहरातल्या 252 गार्डनमध्ये एक माणूस कामाला नाही आहे. ही सगळी सुविधा, एवढी मोठी सुविधा इथं लोकांसाठी करून ठेवली. 252 गार्डन बोंबलत पडलेत. 4 महिन्यापासून मी माननीय महापौरांना सारखी निवेदनं देतो आहे की कुठंतरी लोक कामाला लावा. हे जे करून ठेवले ते नीट जोपासता येत नाही. आणि आता बाकीची गावं घेऊन ह्यांना जे प्रलोभन दाखवलं जातं, हे प्रलोभन दाखवणं मला वाटतं राज्य सरकारने बंद करावं. माझा स्पष्ट आरोप आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी काही गावं समाविष्ट करण्याचा गाडा घातला आहे हा केवळ येणाऱ्या 2022च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही गावं घेण्याचा गाडा घातलेला आहे.
अगदी अगदी आणि आत्ताच तात्याने अगदी परखड मत मांडलं आहे. म्हणजे मनसेच्या वतीनं तर अशी भूमिका आहे की 23 गावं कुठल्याही परिस्थितीत आत्ता ही समाविष्ट करून घेतली जाऊ नयेत. या ठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्याम देशपांडे देखील उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्रीच तुमच्या पक्षाचे आहेत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेच देखील तुमच्या पक्षाचे आहेत. त्यांनी देखील या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. मूळ मुद्दा असा आहे की ही मंजुरी देण्यापूर्वी या गावातली जी काय भूमिका आहे, महापालिकेची जी हद्द असेल किंवा अंशतः आपण जी काही गावं समाविष्ट करून घेणार आहोत, त्यांचं क्षेत्रफळ असेल, तिथल्या सोयीसुविधा असेल, याचा विचार केला आहे का नाही? का शिवसेना, महाविकास आघाडी, राष्ट्रवादीने घेतलेला पुढाकार या अनुषंगानं पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला गेला? नाही, मुळामध्ये मी माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचं या समाविष्ट गावातल्या लोकांच्या वतीने मनापासून अभिनंदन करणार आहे. 11 सप्टेंबर 1997 रोजी मूळ ठराव मान्य झालेली सर्व आजूबाजूची गावं पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करावीत. त्याच्यामध्ये कुठचाही राजकीय हेतू नसून कुठल्याही शहराची वाढ करण्यासाठी नगर नियोजनाला आवश्यक असणारे नॉर्म्स पाळण्याची गरज आहे. ह्या आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये त्यावेळेला रिजनल प्लॅन अस्तित्वामध्ये होता आणि मोठ्या प्रमाणावर त्या गावांमध्ये रेसिडेन्शियल झोन तयार झालेले होते. त्यामुळे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत होती. पण मुळामध्ये ग्रामपंचायतीचा त्यांना होणारा उपलब्ध निधी, त्यांच्याकडं जमा होणारा टॅक्सेसपासूनचा पैसा हा अत्यंत अल्प असतो. त्यामुळे ह्या सर्व नागरिकांना नागरी सुविधा देता येणं शक्य नव्हतं. त्यामुळं दूरवरचा विचार करून माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी सरांनी त्यावेळेला निर्णय केला होता. पण तो निर्णय काही कारणास्तव नंतर बदलला गेला. पण आज पुन्हा एकदा तो निर्णय अंमलात आणून महाराष्ट्र शासन या पुणे शहराच्या आजूबाजूच्या सर्व समाविष्ट गावातल्या लोकांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. माझे मित्र आत्ता म्हणाले की पुणे महापालिका सक्षम नाही आहे, पण पुणे महापालिका निश्चित हे सर्व करायला सक्षम आहे. जी गावं पुणे महापालिकेमध्ये आली त्याचा विकास एवढा मोठ्या प्रमाणावर झाला. त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे बाणेर हे छोटं गाव होतं. बाणेर गावामध्ये फक्त 10-15 फुटाचा रस्ता होता. पण आज त्या गावामध्ये विकास आराखड्याच्या सर्व तरतुदी त्या गावचेच सरपंच, त्या गावचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन बाबूराव चांदेर होते. त्यांनी अतिशय नाही कुणी का असेल ना, मी आणखी मला एक मुद्दा उपस्थित करायचा आहे की जेव्हा युतीचं सरकार होतं, नाही युतीचं सरकार होतं, तेव्हा जेव्हा ती गावं समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला गेला, रुपये नेले होते आणि त्या मला नाही वाटत की महानगरपालिकेने विकास केलाय, बाबूराव चांदेर यांनी विकास केलाय. नाही, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. तेव्हा राष्ट्रवादी जेव्हा पक्ष नवीन स्थापन झाला तेव्हा आंदोलनं केली आणि ही गावं वगळण्यात आली अक्षरशः, आणि आता मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर हा मुद्दा उपस्थित केला जातो. मला तेच सांगतोय, पूर्वी काय झालं याच्यामध्ये मला जायचं नाही आहे. पण नगर विकासाच्या दृष्टीने ही सर्व गावं पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे. कारण पुणे महापालिका ही लोकल बॉडी आहे आणि ह्या सर्व सुविधा द्यायला पुणे महापालिका सक्षम आहे. याचं नुसतं महाराष्ट्र शासनाचं नाही, मी पण अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. माझंही तेच मत आहे. मुळामध्ये 9,000 कोटी द्या, 9,000 कोटी द्या हे अधिकाऱ्यांचं सांगणं महापौर जे सांगतायत, त्यांना माझं असं सांगणं आहे की विरोधी पक्ष नेते दररोज उठून सरकारवर टीका करतायत. त्या देवेंद्र फडणवीसांना सांगा की केंद्राकडं महाराष्ट्र शासनाचे 48,000 कोटी रुपये GSTचे पडलेले आहेत, ते आणून द्या. महापालिकेला निधी द्यायला महाराष्ट्र शासन सक्षम आहे आणि उदार आहे. मुळामध्ये प्रत्येक वेळेला दुसरीकडं बोट दाखवायचं आणि इथं जी इल्लिगल आणि भरमसाठ वाढ होत चाललेली नागरीकरणाची, ती अंतिमतः तिथे येणाऱ्या लोकांच्याच धोक्याची आहे. त्यामुळे मी श्रीराम आमचे चव्हाण जे आहेत त्यांनी जी याचिका दाखल केली, महाराष्ट्र शासनाचं जे धोरण आहे ह्या सर्वांचं मी स्वागत करतो. पालकमंत्री अजितदादा पवार हे स्वतः अर्थमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, ते या समाविष्ट गावांसाठी निधी कमी निश्चित पडू देणार नाहीत. गेल्या 4 वर्षामध्ये आमचा मित्रपक्ष पूर्वीचा भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता या महापालिकेवरती होती. त्यांनी 11 गावांचा विकास करण्यासाठी निश्चितपणे मनाचा कद्रूपणा दाखवलेला आहे. त्यांच्या मनात राजकारण असेल, आमच्या मनात राजकारण नाही, समाजसेवा हेच आमचं धोरण आहे आणि ते धोरण घेऊनच आज महाविकास आघाडी काम करते. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी जो निर्णय केलेला त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचा लाभ निश्चितपणे या समाविष्ट गावातल्या लोकांना झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, रस्ते आहेत, गटर आहेत, पाण्याची सोय, रस्त्यावरचे दिवे आहेत आणि मूळ म्हणजे कचरा समस्या ह्या समाविष्ट गावांमध्ये आता आपण जर गेलो तर लक्षात येईल की कचऱ्यांचे जागोजागी ढीगच्या ढीग साठलेले आहेत. त्या सगळ्याचा निपटारा, त्या सगळ्याचा निचरा ही पुणे महापालिका एक मोठी लोकल बॉडी म्हणून निश्चितपणे पार पडू शकते. कारण पुणे महापालिका महाराष्ट्रातली A ग्रेडची महापालिका आहे. निश्चितच. आणि मला असं म्हणायचं की या ठिकाणी आत्ता जरी 23 गावं समाविष्ट केली गेली तर जवळपास
म्हणजे आत्ता मुंबई महानगरपालिकेपेक्षा पुणे महानगरपालिका मोठी होऊ शकणार आहे. या ठिकाणी आजी माजी सरपंच देखील उपस्थित, मी त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहे. कारण की जेव्हा पुणे महानगरपालिकेमध्ये ही गावं समाविष्ट केली 11, तेव्हा 2 नगरसेवक वाढवले गेले. 162 वरून 164 संख्या झाली आणि आता जरी 23 गावं घेतली गेली तर 169 संख्या होणार. आमदार चेतन तुपेंनीच परवा या बाबतीत स्पष्ट केले. त्यामुळे केवळ 5 नगरसेवकांसाठी हा घाट घातला जातोय असं बोलणं पण चुकीचं आहे असं म्हटलं जातं आहे. पण या सगळ्याच मुद्द्यांवर साधकबाधक चर्चा करण्यासाठी आणि जी 11 गावं समाविष्ट केली गेली त्यांचे देखील या ठिकाणी सरपंच उपस्थित आहेत. त्यांना नेमकं याबद्दल काय म्हणायचं आहे, त्यांच्या तिथली परिस्थिती काय आहे हे सगळं जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. फिल्मों में हीरो बनना आसान है, लेकिन रियल लाइफ में हीरो बनना बहुत मुश्किल. अब आ गया थ्रो, इंडिया का पहला इम्पैक्ट एक्टिवेटेड फायर फाइटर. पिक, एम, थ्रो. अब हर घर में फायर फाइटर. ब्रिंग होम थ्रो, योर पर्सनल फायर फाइटर. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण जो काही आता जो विषय चर्चेसाठी घेतलेला आहे तो म्हणजे पुणे महापालिकेच्या उंबरठ्यावर 23 गावं आणि या संदर्भामध्ये या ठिकाणी सगळे प्रतिनिधी गावचे आजी माजी सरपंच देखील उपस्थित आहेत. या ठिकाणी केशवनगरचे माजी सरपंच आणि आत्ता ते या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील काम करतात डॉक्टर दादा कोदरे. म्हणजे जेव्हा केशवनगर ज्या 11 गावांमध्ये समाविष्ट केलं गेलं त्या 11 गावांमध्ये जी काही त्यातलं जे केशवनगर होतं त्याची आत्ताची परिस्थिती कशी आहे, त्या गावातल्या समस्या खरंच महापालिकेच्या मार्फत सुटलेल्या आहेत का? ॲक्च्युली 11 गावं ज्यावेळेस समाविष्ट झाली त्यावेळेस आमची अपेक्षा अशी होती की त्यावेळेस पाणी आणि बाकीच्या काय सुधारणा आहेत त्या चांगल्या प्रकारे होतील आणि त्यामध्ये प्रामुख्याने लोकांची अपेक्षा अशी होती की बाबा त्यावर डेव्हलपमेंट आमच्याकडे चांगल्या पद्धतीने होईल अशा पद्धतीची अपेक्षा असतानासुद्धा ज्यावेळेस गावं गेली त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायत ॲज अ ग्रामपंचायत आमच्या ताब्यात होते. त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम करत होतो आणि कॉर्पोरेशनमध्ये ज्यावेळेस आम्हाला आत्ता सध्यासुद्धा कॉर्पोरेशनचं पाणी, परंतु ज्या प्रमाणात आम्हाला पाणी देणं गरजेचं होतं त्या प्रमाणात पाणी आम्हाला अद्यापर्यंत मिळालं नाही. जवळजवळ 3 ते 4 वर्ष झाले पाण्याची अजूनही आम्हाला उपेक्षित आहे. आम्हाला फक्त अर्धा तास ते पाऊण तास पाणी लोकांना मिळतं आणि जो टॅक्स जो आकारला जातो तो सुद्धा ज्या पद्धतीने आता नवीन पद्धतीचा जो टॅक्स आकारला जातो, नवीन गावं जे समाविष्ट झाले त्या पद्धतीने टॅक्स आकारला जातो. म्हणजे आमचा ग्रामपंचायतचा टॅक्स ज्यावेळेस 5 रुपये होता तर आता त्या ठिकाणी आम्हाला 25 रुपये टॅक्स द्यायला लागतो. म्हणजे 5 पट टॅक्स त्या ठिकाणी वाढला गेला. आमची अपेक्षा अशी होती की ज्यावेळेस तुम्ही गावं समाविष्ट करताल त्यावेळेस ग्रामपंचायतचा जो टॅक्स आहे जोपर्यंत तुमचा DP पूर्ण फायनल होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतचा जो टॅक्स होता तोच तुम्ही टॅक्स ठेवणं गरजेचं होतं. त्यानंतर तुम्ही डेव्हलपमेंट ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे करताल त्यावेळेस तुम्ही ते टॅक्स आकारणी जी आहे ना कॉर्पोरेशनच्या नियमानुसार तुम्ही करा, परंतु ते काही घडताना दिसत नाही आहे आणि आम्हाला जे अपेक्षित जे काय डेव्हलपमेंट होती त्या पद्धतीने होत नाही. म्हणजे थोडक्यात कर जास्त घेतला जातोय, कर मात्र पहिल्यांदा घेतला जातोय पण समस्या आहेत तशाच आहेत. या ठिकाणी गुजर निंबाळकर वाडीचे आत्ताचे विद्यमान सरपंच व्यंकटजी खोपडे देखील उपस्थित आहेत. आत्ताच आपण केशवनगरचे माजी सरपंचांचा विषय पाहिला की त्यांचं असं मत आहे आम्हाला गावात घेतलं आहे म्हणजे महापालिकेत घेतलं पण आमच्या गावाचा विकास झाला नाही आणि तुम्हाला ऑफर आली आहे की तुम्हाला आता घेतलं जातं आहे. म्हणजे ह्या 23 गावांमध्ये तुमचा देखील समावेश आहे. तर काय म्हणजे तुमचं व्यक्तिगत मत काय आहे? आता खऱ्या अर्थाने राज्य शासनाने निर्णय घेतला आहे हा समाधानकारक आहे. पण खऱ्या अर्थाने समाधान केव्हा आहे की जर ह्या गावांना महानगरपालिकेत घेऊन त्यांना विकासाच्या दृष्टीने पाहिलं तर समाधानकारक आहे. जर या 11 गावांच्या ज्या समस्या आहेत त्यांनी सांगितलं आणि 11 गावातल्या अनेक प्रतिनिधींशी माझं बोलणं पण झालं की ज्या पद्धतीने कररूपी टॅक्स बऱ्याच प्रमाणात त्यांनी वाढवला तर आमचं प्रामुख्याने म्हणणे आणि अशा पद्धतीच्या आम्ही कृती समिती असेल यांच्या माध्यमातून आता गावं घेणारच आहे आणि स्वाक्षरी नगरविकास मंत्र्यांची झालेली आहे. त्यानंतर जास्त त्या ठिकाणी आडकाठी न करता आमचं म्हणणे आहे की ज्यावेळी तुम्ही महानगरपालिकेत घ्याल तर स्थानिक ज्यावेळी विकास आराखडा तयार कराल त्यावेळी भूमिपुत्रांचा विचार करून त्या ठिकाणी स्थानिक जागा मालकांचा शेतकऱ्यांचा विचार करून त्या ठिकाणी विकास आराखडा तयार व्हावा. आमचा कात्रज आणि कात्रज लगतचा परिसर खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर भौगोलिकदृष्ट्या डोंगर माथ्याचा परिसर आहे. डायरेक्ट डोंगर मोठे डोंगर आहेत पण काही ठिकाणी सर्व जमिनी आमच्या डोंगर माथ्याच्या आहेत. त्यामुळं जसं कात्रजमध्ये समावेश केल्यानंतर हिलटॉपचा BDP झाला तसा आमचा सगळ्या जमिनींवरती BDP वगैरे ह्या गोष्टी न पडता
प्रत्यक्षदर्शी कागदावरती त्या ठिकाणी अहवाल दाखवून विकास आराखडा न तयार करता प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी पाहणी करून त्या ठिकाणी गावकऱ्यांना, स्थानिकांना, शेतकऱ्यांना ह्याच्यात घेऊन विकास आराखडा तयार व्हावा. आणि या ठिकाणी मी असंही म्हणल की आम्हाला एक प्रकारची द्विधा पण आहे की आम्ही की नाही जायचं. द्विधा अवस्थेत आम्ही आहे की आज आम्ही आमच्या गावामध्ये जर एखादी समस्या, एखादा बल जरी बंद पडला, आम्ही दुसऱ्या मिनिटाला तो बल चालू करू शकतो. पण आज अशी परिस्थिती आहे की जर महानगरपालिकेत गेलं आणि त्यांनी जर आज आम्हाला जर अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून, जे बाकीची गावं सांगतायत, वारंवार फोन करून जर आम्हाला त्या बलासाठी जर महिना प्रलंबित आमचे प्रश्न राहिले, तर तसं होता कामा नये. आमची गावं तुम्ही निश्चित घ्या, पण त्या गावांना तुम्ही बाकीच्या, मी म्हणल आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच व्यक्तींनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत, पण राजकीय हेतू किंवा काही याच्यापेक्षा गावांच्या विकासाच्या दृष्टीने गावांना घ्यावं एवढंच मी सांगेन. ग्रामपंचायतपेक्षा उच्च दर्जाचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी ही भूमिका तुमची महत्त्वाची. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते देखील आहे, ॲडव्होकेट दिलीप जगताप. आपण या सगळ्याच परिसरामध्ये राहता आणि अर्थातच इथलं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी सामाजिक कार्यक्रम देखील राबवत असता, त्यामुळे तुम्हाला या गावातल्या समस्या देखील माहिती आहेत. पण आता ही जी काही 23 गावांचा जो काही समावेश करण्याबाबत जो काही विचार केला जातो, याबाबत सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमचं मत काय? पहिलं तुमच्या चॅनलचं मी खरोखरच अभिनंदन करेल आणि आभारही मानेन ते ह्या अर्थानं की सर्वात प्रथम हा जो मुद्दा आहे, जो सामान्य जीवाशी निगडीत आहे, सर्वसामान्य माणसाच्या निगडीत आहे, तुमच्या चॅनलनी सर्वप्रथम ओढला. मी खरोखरच तुमचं मनापासून अभिनंदन करतो, कारण ही मोठी जटिल समस्या आहे. आता अनेक नगरसेवक आहेत, अनेक पक्षाचे नगरसेवक आहेत, सरपंच आहेत, आजी माजी आहेत. प्रत्येकाने आपापली भूमिका मांडली. काही म्हणतात गावं घेतली पाहिजेत, काही म्हणतात गावं घेतली पाहिजे. हे पण आता संदीपदा, ज्या वेळेला शहरामध्ये माणूस राहतो त्यालाही भावना आहेत, तोही माणूस आहे. ग्रामीण भागामधली जी गावं तुम्ही समावेश करणार आहेत तीही माणसं आहेत, त्यालाही भावना आहेत, त्याच्याही समस्या आहेत की ज्या ग्रामीण भागातल्या समस्या आहेत. आता जर तुम्ही आर्थिक स्थिती जर पाहून, जे काय तुमचं अंदाजपत्र पाहून, जर महानगरपालिकेला आत्ताच आहे ह्या गावांना सुविधा पुरवण्यासाठी जर अडचणी होत असतील आणि नव्याने जर समावेश करणार असेल, तर तुमची तेवढीच कॅपॅसिटी आहे का? तेवढा बोजा तुम्ही सहन करणार आहात का? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि दुसरं, सामाजिक प्रश्न हा संपूर्ण गावाचा प्रश्न आहे. ह्या गावाच्या प्रश्नाला तिथं स्थानिकांना त्यांचं एक विचारात घेतलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या प्रश्नावर कुठलंही राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन माणसांनी माणसाचा विचार केला पाहिजे की बाबा ही भूमिका करायची का नका. या ठिकाणी अमित पवार देखील उपस्थित आहेत, ते देखील आपली भूमिका मांडू शकतील. तुमचं नेमकं मत काय? कारण की तुम्ही उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे. आत्ताची भूमिका, परिस्थिती आणि गावाची परिस्थिती काय? राजकारणाबद्दल मी बोलणार नाही, पण यामध्ये मला असं वाटतं की या निर्णयामध्ये जनता ही मध्यभागी किंवा त्याचा विचार करून हा निर्णय घेतला पाहिजे. जर आपण हा निर्णय घेतलेला आहे ऑलरेडी की 23 गावं समाविष्ट करायचे, तर आता माझ्या गावामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की 95 ते 98% काम आमचं झालेलं आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. मग महानगरपालिका येऊन तुम्ही असं वेगळं काय करणार आहे? बरं, त्याचा प्लॅन जर रेडी असेल तरी आमची काय हरकत नाही, तुम्ही ही गावं महानगरपालिकेत घ्या. पण आता सगळ्यात मोठा म्हणजे आमची जनता द्विधा मनस्थितीत यासाठी आहे की आता आमचं ऑक्टोबरमध्ये आमची ग्रामपंचायतचं इलेक्शन होतं. आता जानेवारीमध्ये शेड्यूल केलं आहे. मग हे परत इलेक्शन आमच्यावर लादलं जातं आहे आणि ऑलरेडी स्टेट गव्हर्नमेंटने जर निर्णय घेतलेला आहे, तर इलेक्शन कमिशन अजूनही ते ग्रामपंचायत इलेक्शन कॅन्सल करत नाही आहे. त्यामुळे आता असं झालं आहे की दोन्ही गोष्टींना सामोरं जायचं आहे. एक हाही विचार करायचा आहे की महानगरपालिका येऊन आपल्याबरोबर किती सुविधा मिळणार आहे की आहे ते कमी होणार आहे. आणि दुसरा विषय असा की ह्याच्यापुढे आम्हाला पुन्हा इलेक्शनला सामोरं जायचं आहे आणि गावाला पुन्हा एकदा त्या पूर्ण प्रोसेसमधून जायचं. की तुमची सगळी द्विधावस्था आहे की नेमकं करायचं आहे काय, हा प्रश्न या ठिकाणी. आणखी अजय सरपंच देखील आहे, ठिकाणी संतोष ताटे आहेत, दिनेश कोंढरे पण देखील आहेत. तुमची मूळ भूमिका काय, याबद्दल तुम्हाला काय सांगता? आज आमचे 11 गावं घेऊन महापालिकेत जाऊन जवळजवळ 3.5 वर्ष झाली, पण त्या 3.5 वर्षामध्ये जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा विकास काय गावांचा झालेला नाही. तर ते विकासाच्या बाबतीत आम्ही कुलट्या पण त्यांना भेटलो, अधिकारी भेटलो की निधी नाही हे म्हणून सांगतात. तर ज्यावेळेस 97ला ही गावं महापालिकेमध्ये बाकीचे गावं घेतली होती, त्यावेळेस गुंठावारी कायदा जे अंमलात आणला होता, त्याच पद्धतीत ह्या जे आत्ता 34 गावं, ही आत्ताची 23 गावं आणि पहिली 11 गावं अशी 34 गावं जर घेतली, गुंठावारी कायदा जर आणला, तर प्रचंड प्रमाणात निधी जमा होईल आणि त्या निधीच्या माध्यमातून ह्या 34 गावांचा चांगल्या प्रकारे विकास होईल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?
आत्ता आमचं गाव आंबेगाव बुद्रुक समावेश होऊन आता 4 वर्ष झालेले आहेत. 4 वर्षामध्ये ठोस असं काही काम महापालिकेने केलेलं नाही आहे. फक्त कर हाच घेतलेला आहे. आमच्या इथं गोडाऊनला हा RCC टॅक्सचा कर लावलेला आहे. ग्रामस्थांना असं वाटायला लागले की ग्रामपंचायतच बरी होती. तुम्ही त्यासाठी एक नियमावली आता येवलेवाडी ज्यावेळी गाव महापालिकेत घेतलं 2012ला घेत असताना त्यांनी करवाढ ही 20% वाढवली होती येवलेवाडीसाठी. इतर गावांसाठी वेगळा न्याय का? आता मला असा प्रश्न पडला आहे, आमचे 4 वर्ष गेले, ते 23 गावं जी आहेत ना, हे 23 गावांना तरी तो न्याय मिळावा की 5 वर्ष त्यांची करवाढ ही 20%नीच असावी 5 वर्ष, तर त्यांना तो न्याय मिळेल. आणि दुसरं, ह्या भागामध्ये अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात झालेली आहे, त्याची दस्त नोंदणी होत नाही आहे. तर गुंठेवारीसारखा एक चांगला कायदा ज्यावेळी 97 साली शासन होतं, शासनाने एक चांगला निर्णय घेतला. गुंठेवारी अस्तित्वात आली. गुंठेवारीमुळं त्या भागाचा निधी त्या भागातच वापरला जावा असं दिलीप भाऊ बराटे त्यावेळी हे होते. त्यांनी तो चांगला कायदा अंमलात आणला आणि त्यामुळं त्या भागाचा चांगला विकास झाला. आता असं आहे की गुंठेवारी कायदाही नाही आहे आणि करामध्ये सवलत नाही आहे. मग महापालिकेत जाऊन गावांचा, नागरिकांचा काय फायदा झाला? दोन्हीकडून पिळवणूकच होतीये. म्हणजे आत्ता 11 गावांच्या वाट्याला जे आले ते आत्ता या बाकीच्या 23 गावांच्या वाट्याला येऊ नये. आणखी यासाठीच एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जी काही 23 गावं समाविष्ट केली जातात आणि त्याला भाजप मागते 9,000 कोटींची मागणी करत आहे. पण याच मुद्द्याला धरून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे, तो म्हणजे प्रवीण तुपे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं तर असं स्पष्ट मत आहे की हे 9,000 या पालिकेला देण्यापेक्षा या 9,000च्या माध्यमातून ती 23 गावांना दिले जावेत आणि एक वेगळीच हडपसर महानगरपालिका म्हणून या ठिकाणी निर्माण केली जावी. याबद्दल तुमचं नेमकं मत काय? आता मागच्या वेळी 11 गावं 38 गावं घेतली होती. त्यावेळी 38 गावं घेतली, त्यावेळी शासनाने पुणे महानगरपालिकेने त्या 38 गावांच्या ह्याच्यावरती पूर्णपणाने सगळ्या ह्याच्यावरती रिझर्वेशन टाकलं होतं. त्या रिझर्वेशनमध्ये आमच्या पूर्व भागात CBDचं रिझर्वेशन होतं. पुणे महानगरपालिकेने त्यावेळी 1760 कोटी रुपये CBDवरती खर्च करणार म्हणून सांगितलं होतं. आता त्यावेळी आम्ही श्रीरंग पाटील आम्ही कोर्टात गेलो आणि त्यावेळी आदरणीय पवारसाहेब आणि विलासराव देशमुख साहेब ह्या दोघांनी आम्हाला मदत केली आणि ती 38 गावांपैकी काही गावं वगळली गेली आणि त्याच्यानंतर ती गावं वगळल्यानंतर त्या गावातलं जे रिझर्वेशन होतं ते पूर्णपणाने नाहीसं झालं. त्यामुळं मी सर्वप्रथम आदरणीय पवारसाहेबांचे आणि विलासराव देशमुख साहेबांचे खरोखरच आभार मानतो की त्यांनी त्या गावांचा विचार केला आणि त्याचं रिझर्वेशन उठवलं. आणि आत्ताच्या ह्याच्यात ही 23 गावं आणि 11 गावं घेतली तर आमची त्यावेळीसुद्धा मागणी होती की पूर्व भागाची हडपसरपासून उरुळी कांचनपर्यंत वेगळी महानगरपालिका व्हावी, जेणेकरून पुण्यातले लोक काय करतात, हे सगळे नगरसेवक आहेत पण हे आमच्याकडून टॅक्स घेतात पण विकास पूर्ण मध्यवर्ती भागाकरता केला जातो, आजूबाजूच्या गावांचा विकास होत नाही. त्यामुळं आमची मागणी आहे की आमची गावं न घेता, आमची गावं आत्ता घेतलेली आहेत, तर घेतलेली असेल तरी आम्हाला त्याच्यात काही हे नाही आहे, घेतलेली आहेत तर आमचं त्या दृष्टिकोनातून पुढचं हे आहे की ह्या पुणे महानगरपालिकेचं विभाजन करावं आणि हडपसरपासून उरुळी कांचनपर्यंत एक वेगळी महानगरपालिका म्हणून प्रवीण तुपेंनी आता वेगळ्या महानगरपालिकेचा एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला. या सगळ्याच प्रश्नावर चर्चा करण्यासाठी म्हणजे मला तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना असं सांगायचं की आपल्यामध्ये एक पत्रकार प्रतिनिधी देखील उपस्थित आहेत. शैलेश काळे म्हणून त्यांचं नाव आहे आणि गेली अनेक वर्ष ते पुणे महापालिकेचं बीट सांभाळत आहेत. शैलेश, मला एक प्रश्न असा पडला आहे की इथे जे सगळी नेते मंडळी आहेत यांच्या सगळ्यांच्या जर प्रभाव पाहिले तर वेगवेगळे आहेत. भाजप असं म्हणते 9,000 कोटी द्या, टप्प्याटप्प्याने घेऊ. राष्ट्रवादी म्हणते मिळकत कर वाढेल, पुणे महापालिकेचं उत्पन्न वाढेल आणि त्या गावांचा विकास होईल. मनसेची भूमिका आहे तर यांना घ्यायचंच नाही कारण की महापालिकेला तो बोजा सहनच होणार नाही आहे. आणि जे आजी सरपंच आहेत या सगळ्यांचं तर मत आहे की जे 11 गावांचा जो आधीचा प्रकार झाला आहे तोच प्रकार आमच्या बाबतीत घडू नये. नेमकं तुझं एक पत्रकार म्हणून या बाबतीत काय मत आहे? नाही, मी जरा थोडंसं मागे जाईल 97 नंतरचं. 97ला आता बरेचसे नेते म्हणजे ज्येष्ठ नगरसेवक आहेत, तर त्यावेळेस एक निर्णय झाला होता की महापालिकेच्या हद्दीबाहेर 5 किलोमीटरपर्यंत महापालिकेने पाणी पुरवायचं. तर आजही ते पाणी पुरवलं जातं. आज बरेचसे सरपंच म्हणत आहेत की 23 गावं आली, आत्ता जे 11 आली त्याच्यातच विकास होत नाही. आज त्या पाण्यामुळे प्रत्येकाने थोडंसं आत्मपरीक्षण केलं की आपापल्या भागात बांधकामं आणि मुळात मोठ्या मोठ्या स्कीम इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यात
तर हे 5 किलोमीटरचं पाणी पुरवायचं हा निर्णय तिथं गँगरिंग म्हणून झाला आहे का? दुसरा एक मुद्दा की एक PMRDA आता आली आहे. पूर्वी PMRDA नव्हती. आता 23 गावांचा विकास आराखड्याचं काम PMRDA मार्फत चालू आहे. तर मुळात PMRDA आराखडा करत असताना काही राजकीय पक्षांचा म्हणजे किमान मुद्दे महापालिकेतल्या सत्ताधारी असतील किंवा सेकंड विनर राष्ट्रवादीवाले असतील, प्रत्येकाचं एक त्या विकास आराखड्यावर मोठं लक्ष असतं. कारण आपण यापूर्वीचा जुन्या पुणे महापालिकेच्या हद्दीचा विकास आराखडा पाहिला असेल तर त्यावेळेसही तो आराखडा करणे एकाने, पळवून नेणे एकाने, या गोष्टी बऱ्याचशा झाल्या. त्याच्या अर्थकारणावरूनही बऱ्याचशा त्या गोष्टी रंगल्या होत्या. आज PMRDA आराखडा करत असताना तर ग्रामस्थांना तशी मला वाटतं की अडचण नाही, कारण यावेळेस टेक्निक सुधारलेलं आहे, जिओ वगैरे टेक्निक आलं आहे. मला मी 2-3 वेळा अशा कार्यक्रमांमध्ये शरद पवार साहेब आणि नितीनजी गडकरी ज्यावेळेस स्मार्ट सिटीची स्थापना झाली, आता गावं येणार ती स्मार्ट सिटीज येणार आहेत. तर आज ते चॅलेंज भाजपपुढे मोठं आहे की स्मार्ट सिटी म्हणताना या गावाचा विकास आम्ही करून दाखवायचा. तर हे काही लोकांच्या ज्या तक्रारी आहेत की 11 गावं येऊन येणं, म्हणजे स्मार्ट सिटीला पण आपण कुठेतरी मागे ठेवले. म्हणजे संकल्पना गेल्या वेळेसच्या 37 38 गावांच्या वेळेसच्या आणि आत्ताच्या बऱ्याचशा बदललेल्या आहेत. हेच परिस्थिती ही 23 गावं आल्यानंतर तोच कायदा पुढे 5 किलोमीटरला पाणी, तिथलं कचरा व्यवस्थापन जर महापालिकेने पाहायचं असेल तर आपण म्हणतो ना गँगरिंगचं एका भागाचं घोटा काढला की गुडघ्यापर्यंत पुढे जाऊन ऑपरेशन करावं लागतं. तर त्या कायद्यातही कुठेतरी 23 गावं घेताना त्याला एक लिमिटेशन्स, काहीतरी निर्बंध घालावे लागतील. दुसरी महापालिका करणं वगैरे 9,000 कोटीचा जो विषय येतो, तर बरेच जण बोलले तो राजकीय आरोप होईल. कुठलंही सरकार असेल तर ते गावं समाविष्ट केल्यानंतर पैसे देत नाही. एवढंच काय तर स्वतः महापालिकेच्या ज्या मिळकती वापरतात त्याचं भाडं भरत नाहीत. तर त्यामुळे ते 9,000 कोटी वगैरे राजकीय आरोप प्रत्यारोपांपर्यंत ठीक आहे, महापालिकेलाच विकास करायचा असतो. स्मार्ट सिटीच्या वेळेसचं आणखी एक वाक्य, जर तुम्हाला म्हणजे व्यंकय्याजी नायडू त्यावेळेस केंद्रीय नगरविकास मंत्री होते. स्मार्ट सिटीच्या संकल्पनेमागच एक मूळ कल्पना अशी होती की तुम्हाला सेवा पाहिजे तर पैसे द्यावे लागतील आणि भरायला लागतातच ना. आज आम्हाला ग्रामपंचायत बरी हे जरी सरपंच लोक किंवा तिथले प्रतिनिधी म्हणत असेल, मग तुमचा अनादर करत नाही. पण आज ग्रामपंचायतीमध्ये जर तुम्ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून सेवा पुरवत असला असतं तर त्या ग्रामपंचायती एकदम कुठली आदर्शवतच झाली असती ना. नाही, मला शैलेश, तुला मला हा मुद्दा घ्यायचा. या ठिकाणी रवींद्र झांबरे देखील उपस्थित आहेत, आणखी होळकरवाडीचं त्यांनी प्रतिनिधित्व देखील केलं. आत्ताच शैलेशने एक मुद्दा उपस्थित केला की आम्हाला घेण्यापूर्वी म्हणजे आम्हाला घेतल्यानंतर आमचा विकास होणार आहे का असं विचारलं जातं. पण तुम्ही ऑलरेडी ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून काम केलं, होळकरवाडीचं प्रतिनिधित्व केलं, मग त्यावेळी आपल्या ग्रामपंचायतीला निधी कमी पडला होता का आपण ते काम करू शकलो नाही? प्रथमतः मी आपलं आभार मानतो की आपण या ठिकाणी जी गावं घेणार आहेत त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. परंतु या ठिकाणी मला बरेच शहरातले प्रतिनिधी दिसत आहेत किंवा जे पूर्वी समाविष्ट झालेली गावं आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत. तसेच जी गावं जाणार आहेत त्या गावांच्या प्रतिनिधींना बोलून त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण जे 2012पासून म्हणतो आहे की 23 गावं, 34 गावं, 38 गावं म्हणजे काय, या गावांची संज्ञा शासनानं, प्रशासनानं, महानगरपालिकेनं किंवा जिल्हाधिकारी कार्यालयानं प्रथमतः स्पष्ट करावी. जी गावं महसुली नाही आहेत किंवा ज्यांची ग्रामपंचायतच अस्तित्वात नाही आहेत त्यांना हे आपण गाव धरताय का? किंवा ज्या वाड्या वस्त्या आहेत, आता इकडं गुजरवाडी आहे, निंबाळकरवाडी, एक ग्रुप ग्रामपंचायत, त्याचं तुम्ही एक गाव पकडताय. पण कोळेवाडी हा जांभूळवाडीचा भाग आहे. तसंच मंतरवाडी हे गाव म्हणून अस्तित्वात आहे, पण प्रत्यक्षात कुठं कागदोपत्री गावच नाही आहे. म्हणून प्रथमतः मला शासनाला प्रश्न आहे की आपण याचा नीट अभ्यास केलेला आहे का की आपण गाव कशाला म्हणायचं. दुसरा प्रश्न, आता तुम्ही सांगितलं, आता पत्रकार साहेबांनी सांगितलं की 5 किलोमीटर पाणी देत होते. हा मला वाटतं खरोखर ही चुकीची भूमिका आहे. कधीही पाणी दिलेलं नाही, कदाचित काही गावांना दिलेलं असेल, परंतु ससाने नगरपूर्वी एक ग्रामपंचायत होती, रस्त्याच्या एका बाजूला महानगरपालिका होती आणि दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत होती. त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला कधी पाणी दिलेलं नाही आहे महानगरपालिकेने. 2012ला पहिल्यांदा हा विषय निघाला. ही जी 34, 32, 38 म्हणतात ती गावं घेण्याचा पहिल्यांदा विषय निघाला. तर त्यावेळेस आम्ही सगळेजण उत्सुक होतो महानगरपालिकेमध्ये जाण्यामध्ये. त्याचं कारण असं होतं की अनिर्बंध विकास किंवा आता उत्सुकता आहे ना, पण तेवढी निश्चित नाही आहे. कारण आता जी 11 गावं गेलेली आहेत त्या गावांच्या ज्या समस्या आहेत त्या आतापर्यंत कुठल्याही समस्या सुटलेल्या नाही आहेत आणि त्यांच्याकडनं
नवीन म्हणजे महानगरपालिकेच्या नियमानुसार कर आकारणी केली जाते, त्यांना कुठली सुविधा दिली जात नाही आहेत. आता आमचे सहकारी तिथं कोदरे साहेब आहेत, बऱ्याच जणांनी आंबेगावचे सरपंच आहेत, त्यांनी सांगितलं की 11 गावं समाविष्ट होऊन 3 वर्ष झाली, पण या 3 वर्षामध्ये त्यांना पुरेशा ज्या मूलभूत सुविधा आहेत, बाकीच्या तर जाऊ द्यात. आतापर्यंत महानगरपालिकेचा 3 वेळा DP झाला आहे फक्त. 2007ला झालेला DP 2013ला प्रसिद्ध करण्यात आला. मग तुम्ही या गावांचा DP कधी डिक्लेअर करणार आहे? जर तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे प्रशासन आहे, तर तुम्ही या गावांचा DP अगोदर तयार करा. आमच्या कार्यभागामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे आम्हाला आधी समजू द्या, आणि त्यानंतर मग आमची गावं घ्यायची का नाही तो तुम्ही निर्णय आमच्या गावकऱ्यांना विचारा, आणि त्यानंतर गावं समाविष्ट करायची का नाही त्याचा विचार करा. निश्चितच म्हणजे पहिल्यांदा DP तयार करणं गरजेचं आहे. नागरिकांचे देखील जे काही प्रश्न आहेत किंवा त्यांना विचारात घेणं गरजेचं आहे. पण या सगळ्यावर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आणखी एक उपस्थित केला जातो की आत्ताची गावं समावेश करण्यासाठी जी काही प्रयत्न केला जातो आहे त्यामध्ये या ठिकाणी गुजर निंबाळकरवाडीचे माजी सरपंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं दीपक गुजर आहेत. तुमची भूमिका काय? कारण की आत्ताचे विद्यमान सरपंच आहेत त्यांनी भूमिका मांडलेली आहे की बाबा आम्हाला समावेश केला जावा, पण आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या पहिले सोडवणार असाल तरच, नाहीतर एक बल्ब लावायला सुद्धा आम्हाला यांची वाट पाहावी लागणार आहे की काय? तुमचं मत? समाविष्ट करणं तर अत्यंत गरजेचं आहे, कारण मुळात काय होतं आहे की आता ग्रामपंचायत कॅपॅसिटी एक 5,000 10,000 लोकसंख्या झाल्यानंतर संपलेली असते. तिथून पुढे आहे ना की पाण्याचा फार मोठी अडचण होती. सगळी ही पुणे शहराभोवती असलेली गावं दिवसेंदिवस रोजचं 100-200 कुटुंब या गावामध्ये प्रत्येक वाढत असतात, आणि प्रत्येकाला पाणी सरपंच तरी आणून कुठून देणार किंवा ग्रामपंचायत कुठून आणून देणार? आणि शुद्ध पाणी जर हवं असेल तर पुणे मनपाशिवाय आम्हाला तर पर्याय नाही आहे. महानगरपालिकेमध्ये समावेश झालं तर पाण्याचा प्रश्न भेटणार आहे, आरोग्याचा प्रश्न, कचरा टाकायला आम्हाला कुठं जागा नाही आहे. कचऱ्याच्या माध्यमातून मग कॉर्पोरेशन ते राज्य शासनातर्फे कॉर्पोरेशन जागा करू शकतं, कुठेही कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. आरोग्याचा मोठा प्रश्न असतो, बाकीचे प्रश्न असतात, आणि ह्याप्रमाणे कॉर्पोरेशनमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहेच. दुसरा प्रश्न राहिला टॅक्सच्या बाबतीत. तो टॅक्सचा प्रश्न मागच्या देशपांडे साहेब होते किंवा बाकीची मंडळी त्यावेळेस नगरसेवक होते 15-20 वर्षापूर्वी, त्यावेळेस तो गुंठेवारीचा जो नियम आला होता तो अत्यंत गरजेचा आहे. आता दिनेश कोंडे तो मुद्दा केल्यामुळे त्यामुळे तो मुद्दा घेणं गरजेचं नाही आहे. पण 20 टप्प्याने की टॅक्स लावताना आता 100 रुपये टॅक्स आहे, आम्ही भरायला तयार आहे, पण आता तुम्ही आम्हाला 20 घ्या, नंतर 40 पुढच्या वर्षी 60-80 5 वर्षात तुम्ही जर आम्हाला टप्प्याटप्प्याने दिलं. बाबूराव चांद्रे साहेब त्यावेळेस होते, त्यावेळेस असं टप्प्याटप्प्याने जर दिलं निश्चित या लोकांना पण भार हलका होईल. एकदमच 200 रुपयाचं जर तुम्ही 2,000 टॅक्स लावणार तर शक्य नाही. आणि ते भरायला तयार करा. आम्हाला विकास सुविधा तुमच्याकडून मिळणार आहेत. आम्हाला कळते शुद्ध पाणी, आज आम्ही टँकरने पाणी समजा लोक आपल्या भागातले घेत असतील तेव्हा 1,000-1,200 रुपये टँकरला देतात, तेव्हा हा विचार पण करणं गरजेचं आहे की शुद्ध पाणी जर मिळणार असेल तर समजा जर मला आता 2,000 रुपये टॅक्स आहे तर मी 5,000 भरू शकतो. पण एकदम आत्ता मला पुढच्या महिन्यात गेले की 5,000 भरणं शक्य नाही, पण मला 2,500 करा, 3,000 करा. टप्प्याटप्प्याने ते घ्यायला पाहिजे निश्चितच. म्हणजे आता दीपक भाऊंनी जो मुद्दा मांडला की या ठिकाणी जे आम्हाला समाविष्ट केले जातं आहे, तर आम्हाला प्रत्यक्षात पहिल्यांदा महत्त्वाचं काय आहे तर आम्हाला ज्या सवलती मिळणार आहेत त्या सवलतीसोबत आम्ही दिलेला कराचा देखील विचार करायला पाहिजे, आणि तो टप्प्याटप्प्याने घेतला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी शेवटच्या टप्प्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या की यामध्ये जी आता इथं नेते मंडळी विविध पक्षांची उपस्थित आहेत, आत्ता जी गावं समाविष्ट केली जाणार आहेत तिथल्या समस्या काय आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. ग्रेट शॉट अन्ना. फिल्म हो या लाइफ, माय मोटो सेफ्टी फर्स्ट, इसलिए मैंने अपने कार में लगाया एफ प्रोटेक्ट, इंडिया का पहला इंजन फायर फाइटर, इजी टू इंस्टॉल ऑन एनी कार, जो इंजन का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है. एफ प्रोटेक्ट, प्रोटेक्ट व्हाट यू लव. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, आणि आपण आता या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. आणि मुळातच जो काही आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे पुणे महापालिकेच्या उंबरठ्यावर 23 गावं. या ठिकाणी अनेक सरपंच प्रतिनिधी, आजी माजी सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत, नेते मंडळी देखील उपस्थित आहेत. आपण मगाशीच सरपंचांची देखील भूमिका जाणून घेतली. आता आपण या ठिकाणी आंबेगाव खुर्दचे माजी सरपंच अमर शिंदे देखील उपस्थित आहेत. नेमकी तुमची भूमिका या संदर्भात? 34 गावं घेण्यासाठी फार आम्ही पुढाकार कृती समितीने घेतला, पण मृगजळे पुणे महानगरपालिकेमध्ये यायचं म्हटलं तर मृगजळे 11 गावचा आमचा समावेश, पूर्वी आमचा अंशतः असं गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालं होतं, आता पूर्ण झालेलं आहे 11 गावामध्ये. ह्या 3 वर्षामध्ये अतिशय विकास हा प्रकारच नाही. मगाशी तात्यांनी सांगितलं की फार त्यांना बघावं लागतं, आम्हालाही त्यांना फोन करावं लागतं की तात्या इकडं बघा, तेही आमचे काम खूप चांगल्या प्रकारे करतात. मगाशी काळे साहेबांनी सांगितलं की
की गावचा विकास करू शकतो. मी 15 वर्ष गाव स्वतंत्र अस्तित्व चांगल्या प्रकारे गेले. मला सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. इतकं चांगलं काम मी ग्रामपंचायत आंबेगाव खुर्दमध्ये सरपंच असताना केलं. अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते मी ह्या ठिकाणी मला पुरस्कार मिळाला होता. सगळे ड्रेनेज असो, रस्ते असो, पाणी असो, सगळ्या प्रकारचे चांगल्या सुद्धा मोठमोठ्या स्कीमासुद्धा मी त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत. 1-1, 1.5 कोटीच्या पाणीच्या योजना त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचा सरपंच असताना मी सुद्धा चांगलं काम केलं. आत्ताची 23 गावं जी समाविष्ट होतात त्या संदर्भात काय आता तुम्ही बघताय 11 गावं आले हे तुम्ही बघताय, पण आम्ही तुमच्यावरनं ह्यांनी हा विचार केला पाहिजे की बाबा आपण गेलो तर तुम्ही भाजपसाठी चांगला निधी आणला. ज्यावेळेस खासदार प्रदीपदादा रावत होते 25 लाख रुपये आमचे मित्र आहेत आमर, आम्ही वर्गमित्र आहोत. आमर भाजपचं काम करतो त्या भागामध्ये. आता 100 नगरसेवक आहेत आणि एक नगरसेवक जो आत्ता निवडून आलेत ह्या समाविष्ट गावांमध्ये भाजपचे आहेत. मग ते फक्त त्यांच्याच गावाचा विकास करतात का, ते त्यांच्या गावाचा विकास करतात का नाही, जरा ते पण त्यांनी सरपंच निवडून आले. तुम्ही नुसते आरोप करू नका वसंतराव, आरोप प्रत्यारोप करू नका. आत्ता इथे सिद्ध झालंय गुजर झांबरे पासून खोपड्यांपर्यंत, मांगड्यांपासून मोऱ्यांपर्यंत सगळ्यांनी संदीपजी श्याम देशपांडे पुणेकरांनी विश्वास ठेवला की बाबा दिल्लीत भाजपचं शासन आहे, महाराष्ट्रात ते पुण्यातही द्यावं. पण ह्या पुण्यात आलेल्या नगरसेवकांनी पुणेकरांच्या स्वप्नाची राख रांगोळी माती केलेली आहे. 4 वर्षात एकही काम करू शकले नाहीत, एकही काम करू शकले नाहीत. दाखवण्यासारखं 4 वर्षामध्ये पुणे शहराच्या विकासाचं 0 काम केलेलं आहे. आता शैलेशजी काळे म्हणाले स्मार्ट सिटीची घोषणा माननीय पंतप्रधानांनी एका वेगळ्या अपेक्षेने केली होती. आम्हालाही वाटलं की पुण्यामध्ये स्मार्ट सिटी होणार आहे. त्या स्मार्ट सिटीची तर यांनी पूर्ण वाट लावली. डर्टी सिटीपेक्षा सुद्धा घाण सिटी करण्याचं पातक या भारतीय जनता पार्टीच्या 98-100 नगरसेवकांनी केलेले आहे. काहीही करू शकले नाही. पण मग अशा पालिकेमध्ये पण अशा पालिकेमध्ये आपण परत 23 गावं का द्यायची मग, जर त्यांनी साहेब हा नियतीचा नियम आहे. सत्ता परिवर्तन अटळ आहे. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या शहराला दिशा देणारे अनेक नगरसेवक या महापालिकेमध्ये आहेत. ते चांगल्या पद्धतीची दिशा देऊ शकतात. पण दुर्दैवाने ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे त्याच्या निर्णयाला लोकशाहीमध्ये महत्त्व असतं. ते जे निर्णय करतात ते शहरावर दुर्गामी परिणाम करणारे असतात. सत्ता बदल होईल आणि या समाविष्ट गावातल्या लोकांचा निश्चित थोडक्यात विकास होईल. म्हणजे थोडक्यात भविष्यात आमची शिवसेनेची सत्ता येईल, महाविकास आघाडीची येईल आणि त्या गावांचा विकास येईल या दृष्टिकोनातून. ह्याच्यामध्ये मी नम्रतापूर्वक तुम्हाला सांगतो की ही 23 गावं महानगरपालिकेत घ्यावं हे कुठल्याही राजकीय पक्षाचा अट्टहास नसून न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी आमचं सरकार करतंय. अंमलबजावणी करतात नाही त्याची 31 ऑक्टोबरला त्याला 3 वर्ष झालेले आहेत. किती वर्ष झाल्यात? 31 ऑक्टोबरला कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती सांगतील. इथं कुठल्या सरकारचा कुठल्या नेत्यांचा आग्रह नाही, पण पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांना काही मंडळी भेटली. त्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला. दादा किंवा पवारसाहेब असं सुप्रियाताई सुळे असतील, ही जी आमची नेते मंडळी आहे ना, आता बाबुरावांनी जे सांगितलं ना, नाही मी सगळ्यांना संधी देतो. यांच्याकडे आली आता गावातल्या लोकांची जे गरज आहे. पुणे महापालिकेमध्ये येणं ही समाविष्ट जे गावाला पहिलं गाजर 11 गावांना जे गाजर पहिलं भाजपने दाखवलं होतं, आता उर्वरित गावांना गाजर दाखवायचं काम महाविकास आघाडी करते. नाही अगदी म्हणजे मला एक मुद्दा उपस्थित करायचा आहे. श्याम देशपांडे म्हणाले मागाशी की स्मार्ट सिटीच्या नावाखाली भाजपने जी काही सगळी पुण्याची अवस्था बकाल अवस्था केली, पण अशाच भाजपच्या हातात पुन्हा 23 गावं देत आहेत का? तर पुढचा उद्देश हा म्हणजे महाविकास आघाडी येणार आहे, सत्ता बदल होणार आहे. तिसऱ्या सत्रामध्ये असा म्हणाला होता की ही गावं घेणं का घ्यावी. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी सुद्धा हद्दीलगतच्या गावाजवळील प्रतिनिधित्व करतो. आज सूस असेल, म्हाळुंग असेल, बावधान असेल, तुम्ही जा बरं कधी खडकवासला फिरायला किंवा कुठल्या कामानिमित्त जा. नांदेडचा तुमचा कॅनल वलांडला ना, त्या किरकोळीच्या उजव्या हाताला आणि डाव्या हाताला घाण बघा बरं किती आहे. कारण जे नियोजनबद्ध विकास हा महानगरपालिकेमध्ये केला जातो. ठीक आहे, माझे काही सहकारी सरपंचांनी सांगितलं की आमचं काही झालं नाही. यांचं काय झालं नाही 11 गावाचं, हे सर्व अपयश पुणे महानगरपालिकेत जे सत्ताधारी आत्ता आहेत ना त्यांचं अपयश आहे. त्यांचा अपयश तुम्ही आमच्या डोक्यावर अजिबात फोडू नका. कारण ज्या वेळेस ही 30 गाव महानगरपालिकेमध्ये घेतली जातील, खरोखरीच आम्ही स्वतः विरोधी पक्षाचे असतानासुद्धा आम्ही संबंधित पदाधिकाऱ्यांना सांगितलं त्यांची गुंठेवारी चालू करा, त्यांचा
टॅक्स तुम्ही 1997 साली जसा आम्हाला लावला टप्प्याटप्प्याने, आम्ही 2012ला पण आम्ही लावला, तसा तो टप्प्याटप्प्याने लावा. कारण बकाल वस्ती साहेब एवढी मोठ्या प्रमाणात होती, तुम्हाला कोणाला माहीत नसेल, आज ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक रात्री 11 वाजेपर्यंत काम करतोय. प्रत्येक गावात जर तुम्ही जा 2 मिनिटं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जा. प्रकल्पाच्या अंतर्गत केंद्र शासनाने 10,000 कोटी रुपये मुळा मोठा स्वच्छ करण्यासाठी या महापालिकेत, पण या महापालिकेकडे सत्ताधारी नतद्रष्ट आहेत, ते करू शकले नाहीत. मुळा मोठा नाही मगाशी संधी दिली. आता माझं बोलणं ऐका आपण. त्यांनी एक मुद्दा, त्याला उत्तर पण तुम्ही द्या. माझं म्हणणं असं आहे, माझं म्हणणं आहे की श्याम देशपांडेंना गांभीर्यानं घेऊ नका. नाही, प्रवीण तुपेंचं पण म्हणणं अगदी महत्वाचं आहे, रास्त आहे. पूर्वीपर्यंत श्याम देशपांडे आमचे सहकारी होते, सरकारमधले भागीदार होते. त्यामुळं जर ते अपयश म्हणत असतील तर त्याचे भागीदार ते पण आहेत. हा भाग 1. भाग 2 बाबूराव चांदेरे हे राजकीय भूमिका मांडतायत. मी या ठिकाणी सुरुवातीला जी भूमिका मांडली त्या माझ्या भूमिकेवरती कोदरे असतील, खोपडे असतील, मांगडे असतील, आमचे झांबरे असतील, आमचे अमर शिंदे असतील, माझ्या भूमिकेवर सर्वांनी शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळं ज्या सरपंच माझ्या म्हणजे भाजपच्या भूमिकेवर जे सरपंचांना वाटतं, जे गावकऱ्यांना वाटतं, त्याला भारतीय जनता पार्टी बांधील आहे आणि आमचे गावकरी जे सांगतील त्याच्याशीच आम्ही त्या भूमिकेशी प्रामाणिक राहू. प्रवीण तुपेंना वेगळी नगरपालिका पाहिजे. मला प्रवीण तुपेंकडेच यायचं आहे. म्हणजे प्रवीण तुपे, तुम्ही जी हडपसरची जी भूमिका आहे ती ह्याच्यात युती शासनाच्या काळात ॲफिडेविट केलं होतं. कोर्टाकडे ॲफिडेविट कुणी दिलेलं आहे? भाजपनी दिलेलं आहे कोर्टाकडे ॲफिडेविट. ज्यावेळी हे मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते आणि त्यांनी लिहून दिलेलं आहे कोर्टाकडे. ह्याची अंमलबजावणी आत्ताच्या महाविकास आघाडीनी ह्याची अंमलबजावणी केलेली आहे की 3 वर्षाच्या आतमध्ये गावं घेतली जाणार. आत्ता गावं घ्यायचा निर्णय आदरणीय अजितदादा पवार असतील, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील आणि बाळासाहेब थोरात ह्या तिन्ही पक्षाच्या यांनी आत्ता गावं घ्यायचं घेतलेलं आहे. पण इथून पुढच्या ह्याच्यात गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण विचारात घेतलं पाहिजे. आज काय होतंय माहिती आहे का? आज आमच्या बाबतीतले निर्णय पूर्णपणाने पुणे महानगरपालिकेतले आतले नगरसेवक करायचं बघतात. ते झालं नाही पाहिजे. आज जर आपण पाहिलं, नागरिकांच्या समस्या महत्त्वाच्या आहेत, त्यांना विचारात घेतलं पाहिजे. मी पोपटराव खर्डेकरांकडे जाणार आहे. नरेचे या ठिकाणी माजी सरपंच आहेत. तुमची भूमिका काय? मी पोपट खेडेकर, सरपंच, माजी सरपंच नरे. खरं तर गाव घेण्याच्या बाबतीतला विषय मी कृती समिती उपाध्यक्षाचे. त्यामुळं गाव कारण काय झालं, वरच्या आंबेगाव डोक्यावर, पश्चिमेला दायरी, पूर्वेला आंबेगाव बुद्रुक, खाली वडगाव, आमची भूमिका ही गाव घेतलंच पाहिजे की एकच फक्त की टॅक्स संदर्भात जी लोकांचा कल आहे तो ग्रामपंचायतीच्या स्वरूपातून एकदम जर मोठा ठेवला तर लोकांना टप्प्याटप्प्याने तो मगाचा जी भूमिका होती ती मांडली पाहिजे. या ठिकाणी मांगडेवाडीच्या अर्चनाताई मांगडे देखील सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. आपली नेमकी भूमिका या संदर्भात काय? 23 गावांचा समाविष्ट करण्याचा शासनाचा निर्णय नक्कीच समाधानकारक जरी असला तरीसुद्धा की इथून मागं जी 11 गावांची कंडिशन झाली ती इथून पुढं 23 गावांची व्हायला नको. नाहीतर ग्रामस्थांना असं वाटायला नको की गडे आपला गावच बरा, असं व्हायला नको. नक्की म्हणजे या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांनी भूमिका मांडली. आता मी प्रत्येकाचं फक्त एक वाक्य फक्त घेणार आहे, एक कमेंट. नक्कीच मी एक कमेंट घेणार आहे. या ठिकाणी मी आवर्जून सांगन की ही गावं घेत असताना कुठल्याही राजकीय पक्षाचा फायद्यापेक्षा गावांचा विकास आणि गावांचं आज गावं जी आहेत त्यांचा जो विकास ग्रामपंचायत स्तरावरती होतो, महानगरपालिकेत जाऊन तो विकासाचा स्तर उंचावला पाहिजे. यासाठी प्रामुख्याने गावं घेतली पाहिजे आणि तो विकास होईल अशी अपेक्षाही आम्ही बाळगतो. पाक्षिक नेतेभेद आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून या सामाजिक प्रश्नांनी सर्वांनी एकत्र येऊन तोडगा काढला पाहिजे आणि माणसाच्या जीवनाशी हे जे काही प्रश्न विचार केला पाहिजे. ॲक्च्युली विषय कसा आहे, जर तुम्ही 11 गावं घेतल्यात ना, त्याच्यामध्ये केशवनगर म्हणा, आंबेगाव म्हणा, त्याच्यानंतर उळी देवाची म्हणा, फुरसिंग मावा, तिथं कचरा डेपोचं पहिलं प्राधान्य तुम्ही दिलेलं आहे. विकासाचं काम अजिबात झालेलं नाही आहे. उलट मी तर म्हणतोय ना, ही नवीन गावं वेगळ्या पद्धतीने आहेत ना, प्रवीण तुपेंनी जसं सांगितलं आहे की नवीन गावांचा एक वेगळा
हडपसर पूर्व विभाग म्हणून त्यांनी केलेलं बरं. कारण की नाही ना कर्जाची पण मला काय म्हणायचं, तुम्ही आहे ना निधी आहे ना, निधी जर महाराष्ट्र शासनाने जर निधी उपलब्ध जर करून दिला तर चांगल्या प्रकारे आम्हाला चव्हाण साहेब तुमचं मत नेमकं काय? तुमची भूमिका काय? शेवटचं अगदी थोडक्यात. मला आता जर थोडक्यात नाही, मला आता याच्यावर सर्व स्टेटमेंट उत्तर दिलं पाहिजे ना, असं काय करता. बोला ना. आता कसं आहे, मी सर्वांचं या प्रतिनिधींचं ऐकून घेतलेलं आहे आणि या कृती समितीचा अध्यक्ष या नेत्याने मी तुम्हाला थोडक्यात जरूर सांगतो. ही प्रत्येकजण सांगतात की 11 गावाची विकास नाही झाला नाही, विकास झाला नाही. हा विकास का झाला नाही ह्याच्या पाठीमागचं कोणी कारण शोधून घेतलं आहे का? हे प्रत्येकाने ते कारण शोधून घ्यावं की याचा विकास का झाला नाही. 11 गावांचा वाढ झाला होता. 11 गावं पुणे महानगर पालिकेत समावेश झाल्यानंतर हा 11 गावाचा 42 नंबर प्रभाग तयार झाला. त्याच्यामध्ये आम्ही त्या टायमाला कृती समितीने त्या शोधा कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आम्ही धाव घेतली होती की बाबा असणारा हा 11 गावांचा वाढ हा आम्हाला मान्य नाही. आम्ही हरकती सूचनासुद्धा त्या ठिकाणी त्या केल्या होत्या. परंतु भूमिका 23 गावांसंदर्भात काय? आता 23 गावांची भूमिका अशी आहे की 11 गावांचा हा वाढ केला. हा जो 45-50 किलोमीटरचा वाढ हा कुठं असतो का? विधानसभेचा वाढ आहे का हा महानगरपालिकेचा? म्हणून हा वाढत पडत असताना हा 11 गावाचं जे वातावरण आता जे तयार होतं ना विकासाच्या दृष्टीने ते ह्याच्यामुळे होते की 11 गावांचा हा 45 किलोमीटरचा वाढ आणि त्याच्यात 2च नगरसेवक आहेत. प्रभाग रचना होण्यापूर्वीच या सगळ्या गावांचा समावेश होणं. हा म्हणून आता ह्या शासनाने जो निर्णय घेतलेला आहे या 23 गावांचा उर्वरित राहिलेली गावं तर ह्याची विकास आता ह्या वार्ड रचना होईल आणि त्या वार्ड रचना झाल्यानंतर प्रत्येक गावाला त्या गावाला विकास करण्याकरता प्रतिनिधी मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी हे 11 गावं पुणे महानगर आता 23 गावं महानगरपालिका नाव आहे. कारण हा गावचा जर इतिहास पाहिला तर ग्रामपंचायत एवढ्या सक्षम नाही आहेत. तुमचं शेवटचं स्टेटमेंट. माझं शेवटचं स्टेटमेंट म्हणजे यांनी अत्यंत ग्रामीण म्हणी सांगितल्या. आम्ही पण ग्रामीण भागातले आहोत, म्हणी आम्हालाही येतात. त्यामुळं खाष्ट सासूच्या भूमिकेमध्ये यांनी जाऊ नये. मुलगा मेला तरी चालल पण सून पाहिजे अशा भूमिकेत हे जात आहेत. यांनी मोठेपणाची भूमिका घ्यावी. आईच्या मायेनं या सर्व गावांना आतमध्ये घ्यावं आणि आईच्या मायेनंच या सर्व गावांना निधी द्यावा, त्यांचा नियोजनबद्ध विकास करावा आणि मनुष्य तिथं राहणारा नागरिक हा केंद्रस्थानी ठेवावा, राजकारण बाजूला ठेवावं एवढंच मी यांना सांगेन. याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, ज्या टायमाला माणूस चिडतो ना त्या खरं बोललेलं सख्या आईला सुद्धा राग येतो. तशी परिस्थिती खर्डीकरांची झालेली आहे. 10 सप्टेंबर 1997 उदाहरणं देत आहे. आम्ही बी गावातलेच आहोतो बाबूराव, आम्ही कुठं त्यांनी भाषाच गावकरी 10 सप्टेंबर 1997 पुणे महानगरपालिकेमध्ये आमची बानेर बालोडी 2 गावं समाविष्ट झाली. त्यावेळेस मी ग्रामपंचायतमध्ये काम करत होतो. पण 97 साली नुकताच महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन गेल्या आणि आमची ही 23 गावं महानगरपालिकेत समाविष्ट झाली. त्या कार्यकाळामध्ये त्या महानगरपालिकेचे राज्यकर्ते असतील, राज्य शासनाचे राज्यकर्ते असतील, यांनी आमच्या निवडणुका नाही लावला. आम्हाला 5 वर्षे प्रशासनाच्या कार्यकाळात राहावं लागलं. पण इतकं सुंदर काम प्रशासनाने त्या काळात केलं कारण तिथं मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती आणि चांगली कामं त्या कार्यकाळामध्ये आमची झालेली आहे. आता महत्त्वाचं काय? यांची भाजपवाल्यांची 100% चूक आहे. यांनी ह्या प्रभागाच्या निवडणुका घ्यायलाच नको होत्या. त्यांना निधी जेवढा देता येईल तेवढा द्यायला पाहिजे या मताचं मी आहे. माझं आत्ताही मी त्याच मतावरती ठाम आहे की येणाऱ्या 2022च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीने जे आत्ता झालं या 3-4 वर्षामध्ये जी गावं समाविष्ट केली आणि त्याच्यामध्ये बाजूच्या 11 समाविष्ट गावांमध्ये आता भाजप बदनाम झालेली आहे की निधी दिला नाही. तेच आता नेमकं वर्षभर अगोदर ही बाकीची 23 गावं समाविष्ट करून घेणार आणि त्या गावांमध्ये भारतीय जनता पार्टी कुठलाही निधी देणार नाही आणि त्या गावांमध्ये जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी हे काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी निवडून आणणार आणि महानगरपालिकेची सत्ता काबीज करणार. थोडं राजकीय 100%. नाही, माझं मत मगाची जे होतं तेच आता आहे की आम्ही सासू आणि सासरे जावईन सूनबीन असा विषय नाही. आम्ही सख्या आईसारखीच माया करणारी महाविकास आघाडी आहे. हे सावत्र आईसारखी भूमिका घेतात कारण ह्यांचे आमदार पूर्वीचे पालकमंत्री यांनी शासनाकडं पत्र दिलं. हे आता श्रीरंग पाटलांनी सांगितलं की ही गावं समाविष्ट करू नये. गावकऱ्यांची इच्छा आहे पण येऊ द्यायचं नाही अशी डबल ढोलकी ही शिवसेना आणि महाविकास आघाडी करणार नाही. या गावाचं सगळ्यांचं स्वागत असणार आहे आणि यांचा सुनियोजित विकास 100% पुढच्या 5 ते 10 वर्षात झालेला दिसेल. सगळीकडे निधीची कमतरता हे वास्तव आहे पण समाविष्ट गावातल्या लोकांची जी मूळ भूमिका आहे किंवा टॅक्सेस आम्हाला टप्प्याटप्प्याने वाढवावेत ते निश्चितपणे आम्ही आमच्या श्रेष्ठींच्या कानावर घालून नियमांमध्ये काही बदल करता येतो यासाठी प्रयत्न करू. कसं करता येईल? आणि शेवटची यांचं स्टेटमेंट स्वागत आहे सगळ्यांचं. शेवटची स्टेटमेंट अगदी तुमचं.
गावं आता हे घेणार जवळजवळ निश्चित झालेलं आहे, त्याचं स्वागतच करतो आम्ही. पण आत्ता जे बजेट चालू होणार आहे, आता बजेट चालू आहे पुणे मनपाचं, त्यामुळे ते जानेवारीमध्ये जे बजेट असेल त्या 23 गावामध्ये किमान 500 कोटी रुपयाची तरतूद 23 गावासाठी 500 कोटी रुपये तरतूद बजेटमध्ये करावी. अन्यथा काय होईल, फेब्रुवारीमध्ये गावं येतील आणि कुठलेही पैसे हेडवर राहणार नाही. 500 कोटी कमीत कमी तरी तरतूद यावर्षी झाली पाहिजे. पहिले आमच्या 11 गावचा विकास करा आणि नंतरच 23 गावं घ्यावा, बाकी काय. 97ला जी गावं गेली त्यांच्या विकासामध्येच प्रचंड मोठी तफावत आहे. त्यामुळं आणि आता जी गावं गेलेली 11 गावं त्या गावांच्या प्रतिक्रिया बघता त्या नवीन गावांना घेताना त्यांच्या लोकप्रतिनिधींना विचारात घेणं, त्यांची भूमिका मांडण्याची त्यांना संधी देणं आणि त्यानंतर निर्णय घेणं हे शासनाने करावं. तुपेसाहेब, तुम्ही अजून तुमच्या त्या हडपसर नगरपालिका सेपरेट व्हायला पाहिजे याच्यावर ठाम आहात का? नाही, मुंबईला ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेत गावं समाविष्ट न करता मुंबईला जवळजवळ 8 महानगरपालिका केल्या. ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, तशीच पुण्याची सुद्धा नवीन पुणे किंवा हडपसर महानगरपालिका करावी. त्याच्यामुळे त्या भागातल्या लोकप्रतिनिधींना तिथं स्थान मिळेल आणि त्या नागरिकांचा प्रश्न सुटतील. शैलेजी, शेवटचं मत या सगळ्याच आता एकूण चर्चेवरचं काय, तू मंथन म्हणून काय करशील? मंथन म्हणून नाही, आता तो निर्णय सगळा राजकीय आणि शासनच घेणार आहे. नाही, पत्रकार या भूमिकेतून ती आता आलीच पाहिजेत, कारण ती गावं जरी आता ग्रामीण भागात जरी असली तरी ते शहरी तोंडावळाच झाला आहे. तिथे बऱ्यापैकी विकास कामं, फक्त ॲम्युनिटीज वगैरे काही नाही आहेत, कारण ग्रामपंचायत लेवलला ॲम्युनिटीज निर्माण करणं तितकंसं शक्यच नसतं. निधी वगैरे महापालिकेचं केलं जावं आणि ॲम्युनिटीज द्यावं, कारण लोकसंख्या जास्त, ॲम्युनिटीज काही नाही. दुसरं एक, या 23 गावांमध्ये PMRDAने मागील 4 वर्षात बऱ्याचशा परवानग्या दिल्यात. किमान त्या प्रीमियमची रक्कम 50% शासनाने 23 गावांबरोबर द्यावी. शासन काय वेगळा निधी देईल वगैरे तो भाग वेगळा, परंतु PMRDAने जे परवानग्या दिल्यात तो निधी किमान इकडे द्यावा. मग तो 500 कोटी असेल, 200 कोटी असेल किंवा 1000 कोटी असेल, द्यायला हवा, तो द्यावा. महत्त्वाचं आहे निश्चितच. आणि आता आपण सगळ्याच या जे काही सगळे नेते मंडळी होते, आजी माजी सरपंच होते, या सगळ्यांच्याच माध्यमातून आपण पाहिलं की ह्या सगळ्यांचंच एक सगळ्यात एक सर्वसूर काय आहे, तर ही गावं घेताना पहिल्यांदा त्यांच्या समस्या काय त्या जाणून घ्यायला पाहिजेत, नागरिकांना विचारत घेतलं पाहिजे. तिथल्या लोकप्रतिनिधींना देखील तितकीच महत्त्वाची भूमिका मिळाली पाहिजे. भाजप असो, राष्ट्रवादी असो, म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडी असेल किंवा भाजप असेल, या दोघांच्या सुंदोपसुंदीमध्ये या गावांचं मात्र कुठेतरी जी काही वाईट अवस्था आहे ती होऊ नये, दुरवस्था होऊ नये, त्यांना देखील समावेश करताना चांगल्या पद्धतीनं त्यांना चांगले या भविष्यात चांगले दिवस यावेत, त्या गावांचा देखील बकालपणा दूर व्हावा, त्या गावांना देखील सुखसुविधा मिळाव्यात, हाच सूर या चर्चेतनं घेतला. निश्चितच टॉप 20 न्यूजच्या माध्यमातून राबवला गेलेला हा महाराष्ट्रातला खऱ्या अर्थानं पहिला कार्यक्रम आहे की 23 गावांच्या माध्यमाच्या सगळ्या समस्या या चर्चेतून आत्ता आपल्याला सोडवता आल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं या ठिकाणी जे कोण उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मी टॉप 20च्या वतीनं अर्थातच स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. पुणे महापालिकेच्या उंबरठ्यावर 23 गावं, आम्ही आता या विषयाच्या उंबरठ्यावर आलेलो आहोत. भविष्यात टॉप 20 ज्या वेळी या 23 गावांच्या माध्यमातून विषय मांडेल, समाविष्ट झाल्यानंतर आम्ही पुन्हा प्रत्येक गावात जाणार आहोत, तिथल्या लोकप्रतिनिधींच्या अडीअडचणी काय ते समजून घेणार आहोत आणि त्या सगळ्या समजून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण याच ठिकाणी याच विषयावर चर्चा करण्यासाठी उपस्थित राहणार आहोत. अर्थातच तोपर्यंत पाहत रहा टॉप 20 न्यूज, आपली बातमी. ताज्या बातम्या आणि विविध घडामोडींसाठी टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.